शब्दसुमनाने दोघांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहेच, परंतु आपल्या रिवाजाप्रमाणे आलेल्या मंडळींचं आपण फळांची करंडी देऊन आणि शौर्य फाउंडेशनचं कॅलेंडर देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी संजयजींना विनंती करतो की सर्वप्रथम उदय सबनीस यांचं या ठिकाणी त्यानंतर आजचे मुख्य वक्ते योगेशजी सोमण यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणेच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेला सगळा श्रोतृवर्ग यांना सगळ्यांना अभिवादन करून फार बोलणार नाही आहे मी, कारण मी आज ऐकायला आलो आहे. पण मला असं वाटतं की या आयोजन समितीतली जी सगळी मंडळी आहेत, म्हणजे माझे मित्र आमदार संजय केळकर असोत, पुरोहितजी असोत किंवा सगळेच, हे प्रातिनिधिक म्हणून दोन नावं, त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे आभार प्रथम मानायला हवेत, कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम 40 वर्ष नाही टिकू शकत. टाळ्या वाजवायला कचरू नका. कारण आता जी नेपथ्य रचना किंवा शेवटचं जे वाक्य जे होतं ना पुरोहितांचं, ते हायलाईट करायचं की आम्हाला कार्यकर्त्यांची गरज आहे, म्हणजे कार्यकर्ते किती महत्त्वाचे आहेत. आज मी सुद्धा एक ठाणे आर्ट गिल्ड नावाच्या संस्थेचं काम बघतो. मला त्याची पूर्ण कल्पना आहे की कार्यकर्त्यांशिवाय आणि व्हॉलंटियरशिवाय असे कार्यक्रम 40-40 वर्ष चालत नाहीत. व्याख्याते अनेक होतील, माझ्यासारखे अध्यक्ष खूप असतील, परंतु त्यांचं जे काम आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे आभार. पहिल्यांदा योगेशजी, मी खूप वर्ष त्यांना ओळखतो, त्यांची ओळख करून दिलेलीच आहे. एकच फक्त लेटेस्ट बातमी अशी आहे की ते एक वेबसिरीज बनवत आहेत हिंदीमध्ये, आणि ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आहे. आणि मला असं वाटतं की ती बघणे, हल्लीचं काय काय बघायचं असा प्रश्न पडतो ना आपल्याला, आणि मग दिवसभर आपण ते असं करत बसतो, है की नाही? म्हणजे रील्स बघतोय असं मला म्हणायचं आहे. कारण काय बघायचं कळत नाही आणि ते बघत राहतो आपण. त्याच्यात काही मंडळी अशी असतात जे काय बघावं हे आपल्याला सांगत असतात. जे समोर दिसेल ते बघावं असं नाही, परंतु अशा काही जे आपण म्हणतो की कलावंत म्हणून, विचारवंत म्हणून, लेखक म्हणून, अभिनेते म्हणून, दिग्दर्शक म्हणून जे अत्यंत परिपक्व झालेली जी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये योगेशजी सोमण आहेत. आणि ते जर एखादी वेबसिरीज, जे आत्ताचं खरं तर माध्यम, आजचं माध्यम म्हणजे वेबसिरीज, OTT प्लॅटफॉर्म्स, कारण कधी हळूहळू टेलिव्हिजन आपल्या आयुष्यातनं जायला लागलं ते आपल्यालाही कळलेलं नाही आहे. टेलिव्हिजनचे चॅनल्स ज्याच्यातनं आम्ही खरं तयार झालो असं म्हणूया, किंवा ठाण्याचे लोकप्रिय लाडके नट किंवा असे काही ज्या बिरुदावल्या लागतात त्या टेलिव्हिजनमुळे आल्या. पण आता टेलिव्हिजन हळूहळू आपण असं सुद्धा टेलिव्हिजनकडे कधी बघितलंय शेवटचं, असं विचार आपल्याला करावा लागेल. त्या ह्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असा विषय घेऊन वेबसिरीज करणं हे आव्हानात्मक जर असेल, आणि आहेच, तर ती पाहणं ही जबाबदारी आहे. आणि ती पाहणं ही समस्त प्रेक्षक वर्गाची जबाबदारी आहे. त्याचा प्रसार आणि प्रचार करणं ही समस्त प्रेक्षक वर्गाची जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं योगेशची ती जबाबदारी आम्ही नक्की सांभाळू. हरकत नाही, जोरात टाळ्या. खूप कधी कधी आपण एनिवे, तर शेवटी पुन्हा एकदा मी म्हणतो की मला इथे बोलवलं, अध्यक्षपद दिलं आणि हे व्याख्यान ऐकण्याचा योग माझ्या आयुष्यात आणलात, त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या आयोजन समितीचे आभार मानतो.
मीही तुमच्याच इतका उत्सुक आहे. मलाही कल्पना आहे थोडा उशीर झाला आहे, परंतु हरकत नाही. आणि पुढच्या वर्षीपासून ग्वाही आपल्याला मिळालेलीच आहे. त्यामुळे चिंता न करता आपण शांतपणे योगेशजींचं व्याख्यान ऐकूया, ज्याचा विषय आहे चित्रपटाचा समाज मनावर होणारा परिणाम. आणि मला असं वाटतं खूप मोठा विषय आहे, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त वेळ मी देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित ठाणे शहरातील आणि बाहेरून या व्याख्यानासाठी आलेल्या सन्माननीय श्रोतृवृंद, हे नाटकाचा आणि चित्रपटाचा कलाकार असल्यामुळे प्रयोगाच्या वेळेला किंवा याच्या वेळेला खूप चांगली गोष्ट म्हणजे असते, ते म्हणजे रंगमंचावर प्रकाश असतो, समोर अंधार असतो. त्यामुळं समोर नक्की किती माणसं आहेत, काय आहेत का नाहीत, का रिकाम्याच खुर्च्या आहेत, याचं टेन्शन काम करताना येत नाही. चित्रपटाचा तर प्रॉब्लेमच नाही. स्क्रीन इज अ डेड. स्क्रीनवरती 2 वर्षापूर्वी शूट केलेली गोष्ट दिसत असते आणि त्या बघणारे बघत असतात, न बघणारे रिकामी खुर्ची असते. त्यामुळे ज्यावेळेला मी इथं आलो पहिल्यांदा, त्यावेळेला मला भयंकर टेन्शन आलं, कारण अक्षरशः 10 किंवा 12 माणसं होती. आणि म्हणून मी इथे जे बसलो 15 मिनटं, ते मी मागे वळून पाहिलंच नाही. आणि त्यात शरदजींनी असं सांगितलं, तुम्ही संघाचे आहात त्यामुळं आपण सुरू करायचं ना. म्हटलं हो, हां, आपल्याला सवय असते. आणि हे खरंही आहे, खरंच सवय असते. म्हणजे भर पावसात एकट्याने ध्वजासमोर उभं राहून प्रार्थना म्हणण्यापासून ते आमच्या, म्हणजे मी जेव्हा हे अगदी 89-90 सालचं सांगतोय, सुरुवातीची भाषणं, संघाची एक फार मस्त पद्धत असते जी ट्रेनिंग देण्याची, ते तुम्हाला फेकून देतात पोहा. तर तसं आमच्या इथल्या पुणे जिल्ह्याच्या निवडणुकीला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाकडनं हनुमंतराव कोकरे उभे होते. मला काही तसा माझा त्यांचा थेट परिचय नव्हता. मी, शाहीर योगेश आणि अनिकेत असं 3 व्याख्याते होते. शाहीर योगेश आमच्यातले ज्येष्ठ, त्यामुळे ते सुरुवात करायचे. तर तो काहीतरी शनिवार किंवा रविवार होता, शनिवारच होता. त्यामुळं जिथले बाजार होते, आठवड्या बाजार, त्या बाजाराच्या मैदानामध्ये सभा असायच्या. आणि बाजाराला काय माणसं यायची, त्यांचं खरेदी विक्री चाललेली असायची. आम्ही एका चौथऱ्यावर उभं राहून दे धमाल जे काय मोठ्या आवाजात बोलायचो, समोरचे ऐकवत न ऐकवत आपल्याला जे बोलायचं ते बोलत राहायचं. सो तिथपासूनच सवय करता करता आज जेव्हा उठून जिन्यानी वर येत होतो, त्यावेळेला निदान मागच्या खुर्चीपर्यंत बसलेली एक रांग आहे हे कळल्यानंतर मला थोडा धीर आला, की आज आपण जे विचार आपले शेअर करणार आहोत, आपले अनुभव शेअर करणार आहोत, ते ऐकायला छान उपस्थिती आहे, चांगली उपस्थिती आहे. एक म्हणजे आयोजकांपासून सगळ्यांना एक आनंदाची बाब असते नाही, कारण खरंच मगाशी उदयजी म्हटले त्याप्रमाणे व्याख्यान मला 7 दिवस 8 दिवस चालवणं, संजयजींनी सांगितलं त्याप्रमाणे, ही आता अवघड गोष्ट झालेली आहे. पण तरी त्यातल्या त्यात एक खूप चांगली गोष्ट आहे की जी उदयजींनीच सांगितली, की दूरदर्शनकडचा प्रेक्षक वर्ग हा हळूहळू आता जिवंत कलाकृती किंवा जिवंत माणसांना ऐकण्याकडे वळायला लागल्यापासनं तिकडं त्या इडियट बॉक्सकडे बघण्याचा हळूहळू प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे. आणि लोक जिवंत कला किंवा व्याख्यानांसारखे जिवंत, की माणसाशी सहज संवाद साधू शकेल अशा व्यासपीठांकडे पुन्हा वळायला लागलेलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. चित्रपट असतं तर ते आहेच आहे. व्याख्यानाची सुरुवात कशी करायची हा माझ्यापुढचा नेहमी प्रश्न असतो, कारण मी काही तसा काय पाठांतर करून 4-2 कविता पाठ आहेत, एखादा शेर पाठ आहे तो करतोय सुरुवात आणि बोलतोय, तर अशी माझी स्वतःची प्रवृत्ती नाही. उत्स्फूर्तपणे जे वाटतं आहे, जे मुद्दे आपल्या डोक्यात आहेत ते बोलायचे असं असल्यामुळे मला नेहमी, आज सुदैवाने आम्हाला यायला पण वेळ लागला गाडीत असल्यामुळे, भालेरावांच्या बरोबर येत होतो, त्यामुळे गाडीतही आम्हाला ट्रॅफिकमुळे वेळ लागल्यामुळे सारखं मनामध्ये की मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात कशी करू, काय करू की ज्यांनी कनेक्ट होईल. व्याख्याता 2 प्रकारचे असतात. म्हणजे शिवाजीरावांचा इथे सरांचा इथे उल्लेख झाला.
शिवाजीरावांचं कसं असायचं, एक्सप्रेस गाडी कशी धाड 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 जाते तशा पद्धतीने शिवाजीराव त्यांचा विषय अतिशय सुंदर रूपक आणि शब्द अशाचा सुंदर वापर करत शिवाजीराव त्यांचं व्याख्यान संपवायचे. काही व्याख्याते असे असतात की ज्याला आपण बोलगेवडे म्हणतो, माझ्यासारखे असं म्हणू, मग विशेषतः कलावंत याच्यातले असल्यामुळे ते छान संवाद साधायचा प्रयत्न करतात, कारण ते त्यांचे अनुभव शेअर करत असतात. त्यामुळे माझ्यापुढे नेहमी प्रश्न असायचा की आपण आपल्या व्याख्यानाची सुरुवात कशी करायची. इथे बसलेला होता तोपर्यंत माझ्या डोक्यात काही तो विषय येत नव्हता की काय करावं, काय झालं. ते सन्माननीय व्यासपीठ आणि समोर वगैरे बंधू भगिनींना झाल्यावर काय मुद्दा कुठला घ्यायचा. आणि माझ्या सुदैवाने स्वामींच्या कृपेनं एक जण माझी स्वाक्षरी घ्यायला आले आणि ते शुभेच्छा वगैरे लिहून स्वाक्षरी करताना माझ्या डोक्यात एक फार लहानपणीची की माझा चित्रपटाच्या कलावंतांशी पहिला जो संबंध आलेला आहे तो स्वाक्षरीच्या माध्यमातून आला आहे आणि तो या ठाण्यामध्ये आलेला आहे. म्हणजे घंटाळी देवीच्या समोर माझे आजोबा राहायचे. नवनाथ नावाचा बंगला होता, आता तिथे माझ्या पण ते बिल्डिंग झालेली आहे. श्रीनाथ सोबण असं त्यांचं नाव. ते BMCमध्ये कामाला होते आणि ते इथे ठाण्यात राहायचे. आणि कसा योगायोग असतो की ते म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आजोबा आणि माझ्या वडिलांपेक्षाही तृतीय वर्ष शिक्षित ते होते, त्यामुळे माझा त्यांच्याबरोबर संघाचा म्हणूनही एक छान कनेक्ट होता. आणि आज ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला आहे त्या रामभाऊंचे ते खूप चांगले कार्यकर्ते होते. म्हणजे एक संघाच्या माध्यमाचं असतं ना, सांगतील तेव्हाच जायचं असे ते ना, आम्ही संघावाले असं त्यांचं हे असतं. तसे ते त्या कॅटेगरीमधले ते होते आणि ते तिथे राहायचे. आणि मी जनरली सुट्टीमध्ये किंवा जेव्हा शक्य असेल त्यावेळेला त्यांच्या इथे यायचो. तर त्या घंटाळीच्या शेजारच्या त्या देवीच्या शेजारच्या मैदानात ही अशी जशी व्याख्यानमाला आहे तशीच एक व्याख्यानमाला असायची. आणि त्याच्यात कैलासवासी रमेश देव आणि कैलासवासी सीमा देव या दाम्पत्याच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. आणि ते आधी आलेले असल्यामुळं रांगेत उभं राहिलेलं होतं आणि छान रांग होते. आणि तेव्हा ते रमेश देव हे पहिले मराठीमधले असे कलाकार आहेत की ज्यांनी हिंदीमध्ये खूप चांगलं नावही कमावलं, खूप चांगले चित्रपट केले आणि छान पैसा मिळवला. हे सांगितलं पाहिजे, ज्याच्यासाठी काम करतोय ते मिळालं पाहिजे ना. आणि खूप चांगला पैसा मिळवला आणि खूप चांगले मराठी सिनेमे केले, चांगले हिंदी सिनेमे केले. म्हणजे त्यावेळेला अशी आठवण सांगितली जाते की आनंद नावाच्या सिनेमामध्ये त्या दोघा नवरा बायकोंना स्पेशल मेकअप रूम असायची पण अमिताभला नसायची. आणि अमिताभ बच्चननी त्यांना रिक्वेस्ट केली होती की मला फार ऑड होतं सगळ्यांबरोबर हे होणं, तर तुमच्या व्हॅनिटी रूममध्ये मेकअप रूममध्ये मी आलो तर चालेल. कारण त्यांनी मोठ्या छान मित्रत्वाच्या यांनी त्यांना अलाव केलं होतं, जे शेवटपर्यंत बच्चन साहेबांनी पण लक्षात ठेवलं होतं आणि वेळोवेळी त्यांनी जेव्हा जेव्हा हे होतं त्यावेळेला सांगितलंही होतं. तर अशा प्रसिद्धीच्या उंचीवर पोचलेले रमेश देव आणि त्यांची सही घ्यायला मी रांगेत उभा होतो तेव्हा मी जेमतेम 4वी-5वीत वगैरे असेल. तर तो माझा चित्रपटसृष्टीशी नाही पण चित्रपट कलावंताशी असलेला संबंध आहे आणि तो या ठाण्यात घडलेला प्रसंग आहे. यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी असं मला वाटलं. तर छान माझ्या सुदैवानी ते माझी स्वाक्षरी घ्यायला आले आणि त्यावेळेला मला तो आठवला, तो तुमच्याबरोबर शेअर केला. माझी ओळख करून देताना मला असं माझं सांगितलं की तृतीय वर्ष शिक्षित. तर मी तृतीय वर्ष शिक्षित नाही आहे, मी द्वितीय वर्ष शिक्षित आहे. मुद्दामून तृतीय वर्षाचं झालं असं की 1987 साली तृतीय वर्ष करायचं आणि नंतर प्रचारक म्हणून बाहेर पडायचं, अशी एक साधारण व्यवस्थित शिक्षण झालेले ह्याच्यामधली एक पद्धत असायची तेव्हा. तर नेमकं 87 साली माझ्या आयुष्यामध्ये नाटक आलं आणि नाटक आलं आणि ते वेड असतं. म्हणजे त्या वेड हे अनेक प्रकारचं असतं, सामाजिक चळवळीपासून ते आमच्या नाट्यक्षेत्रातल्या चळवळीपर्यंत किंवा चित्रपटाच्याही त्याच्यापर्यंत ते वेड लागलं एकदा की ते पिसं भरल्यासारखं असतं. आणि त्याप्रमाणे ते झाल्यानंतर मी दैनंदिन शाखेपासून दूर नाही झालो, पण तरी ज्याला डोकं म्हणतो म्हणजे मग ते तृतीय वर्ष माझं राहून गेलं, मग ते राहिलंच. आणि मग त्यावेळेला जेव्हा मी नाट्यक्षेत्रात आलो तर आता मी बदलते प्रवाह की पहिल्यांदा मी आलो ते नाट्यक्षेत्रात आलो. चित्रपट क्षेत्राशी माझा तसा थेट संबंध खूप उशिरा आला, या माध्यमाशी माझा थेट संबंध खूप उशिरा आला. आता तो दिसला म्हणजे माझ्या याच्यामधले छोट्या छोट्या रोलचे सिनेमेसुद्धा सुपरहिट झालेले असल्यामुळे ते सारखे दिसतात, कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलवर ते दिसतात. त्यामुळं मी सिनेमा करतो, खूप
खूप करतो असं लोकांना वाटतं, पण तसं नाही आहे. मी खूप कमी चित्रपट आणि याच्यामधनं काम करणारा माणूस आहे. मी मुळात चळवळीशी जवळ असलेला आणि प्रशिक्षण या गोष्टीशी जवळ असलेला माणूस आहे. माझा मूळ पिंड हा लेखनाचा आहे आणि प्रशिक्षणाचा आहे, आणि म्हणून तो विमर्शाचा आहे. आणि म्हणून बहुधा मला इथे माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी बोलवलेला असावा, की चित्रपटात काम करणं आणि हे कधी काम करणारे विमर्श प्रस्थापित करत नसतात किंवा नॅरेशन त्यांना हवं ते मांडत नसतात. लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यासाठी ज्या वेळेला एखादा लेखक किंवा दिग्दर्शक चित्रपट किंवा नाटक हे माध्यम निवडतो, त्यावेळेला त्यातल्या कलावंताचं काम हे पपेटचंच असतं. तो त्याची भूमिका किंवा त्याच्या मनातले विमर्श, नॅरेशन हे स्वतःहून कधी आणत नाहीत. अशा कुठल्या तरी व्याख्यानांना यांना विचार मांडायचा असेल तर तो त्याचं मांडू शकतो, परंतु चित्रपट क्षेत्रात जर ते मांडायचं असेल, नाटकात जर ते मांडायचं असेल, तर मला असं वाटतं की ते लेखनाच्या माध्यमातून, दिग्दर्शनाच्या माध्यमातून आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून येतं, कारण तिथे नवं घडवलं जातं. हे माझ्या सुदैवानी मी चारही अंगांमध्ये काही ना काहीतरी करत असतो. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि प्रशिक्षक म्हणून. क्रोनॉलॉजी वाईज, प्रेफरन्स वाईज विचार केला तर मी नेहमी असं म्हणतो की मला स्वतःला एक लेखक म्हणून ओळख करून घ्यायला जास्त आवडेल, त्याच्यानंतर एक दिग्दर्शक, एक प्रशिक्षक आणि मग नंतर अभिनेता. फक्त अभिनय हा म्हणजे सगळ्यांना पहिलं दिसतं ते चेहरा दिसतो आणि अभिनय केलेला दिसतो, त्यामुळं हे उलटं होतं, परंतु तसं नाही आहे. आणि या तिन्ही गोष्टी मी करतो याला कारण आवडीने करतो किंवा हेच करायचं हे ठरवलेलं आहे याला कारण या तिन्ही गोष्टींमध्ये आपण नवं काहीतरी घडवत असतो, आपण नवं काहीतरी तयार करत असतो. लेखन हे सृजन आहे, नवा विषय, नवकथानक, नवी मांडणी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण नव्याने लिहित असतो, नवकथानक रचत असतो. दिग्दर्शक हा चित्रपट असेल किंवा रंगमंच असेल, ज्याच्यावर काहीही जेव्हा सादर होत नसतं त्याच्या आधीच जेव्हा केव्हा लेखकाची संहिता त्याच्या हातात येते, त्यावेळेला तो ते सबंध दृश्य, सबंध चित्रपट, सबंध नाटक कलाकारांशिवाय संपूर्णच्या संपूर्ण रंगमंचावर घडताना बघतो आणि मग तो ते नव्याने घडवत असतो. एक प्रशिक्षक हा नवीन आलेल्या कलाकारांना, नवीन आलेल्या रंगकर्मींना, नवीन आलेल्या चित्रपटकर्त्यांना घडवत असतो. थोडक्यात एका दगडामध्ये तो शिल्प घडवत असतो, म्हणून ते नवीन असतं. आणि कलाकार हा या तिघांनी करून दिलेल्या गोष्टी, लिहिलेले संवाद, सांगितलेल्या मूवमेंट्स आणि घडवल्यासाठी ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिलंय त्या पद्धतीने तो फक्त रंगमंचावर सादर करत असतो. मी ज्या वेळेला रंगभूमीवरती काम करायला लागलो त्यावेळची परिस्थिती अशी होती, मी आता पुण्यात काम करायला सुरुवात केली, त्यामुळे थोडं पुण्यातल्याबद्दल बोलणार आहे. आमच्याकडे ना प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी, मंडळी मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्र मराठी रंगभूमी, मराठी व्यावसायिक नाटक किंवा रादर मराठी रंगभूमीमधलं मराठी व्यावसायिक नाटक हे एकमेव व्यावसायिक नाटक आहे, रंगभूमी आहे की जिथे प्रेक्षक पैसे देऊन, आजही पैसे देऊन नाटक बघायला जातात. खऱ्या अर्थी तो रसिकाश्रय आहे. राजाश्रय त्याला आहे, अनुदान वगैरे मिळतात, परंतु खऱ्या अर्थी रसिकाश्रयावर चालणारी रंगभूमी ही फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आहे. बाकी सगळीकडे बंगालपासून ते उत्तर प्रदेश, उत्तर प्रांतामध्ये सगळीकडे रामलीला फुकट. त्यांना तिकीट देऊन काही बघण्याची सवय नाही. पासेस तरी असतात, देणगी पासेस दिलेले असतात, स्पॉन्सर्ड प्रोग्राम असतात, पण प्रशांत दामल्यांचा असो, भरत जाधवांचा असो, उदयजींचा असो, 500 पासून 1000 रुपयाचं तिकीट काढून जाणं आणि हाऊसफुल गर्दी करणं आणि 3.5-4 लाखाचा प्लॅन सक्सेसफुली करून तो प्रयोग यशस्वी करणं हे फक्त महाराष्ट्रात घडतं, बाकी कुठेही घडत नाही. याला कारण इथल्या रंगभूमीचे प्रेक्षकांवर असलेले संस्कार आहेत. आता अशी गंमत आहे की आता पुन्हा त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, प्रायोगिक रंगभूमी, समांतर रंगभूमी असं आज त्याला म्हणलं जायचं. पूर्वी ती हौशी रंगभूमी होती, तरी अजून आमच्या इथं गोंधळ होतो. आता हे विद्यार्थी वर्गाशी बोलत असल्यामुळे मला बऱ्याचदा कळतं, हौशी रंगभूमी म्हणजे प्रायोगिक रंगभूमी नाही.
हौशी रंगभूमी याचा अर्थ क्लबमध्ये कुठेतरी नोकरी करतो आहे, आपल्या ऑफिसचं स्नेहसंमेलन आहे आणि त्या स्नेहसंमेलनासाठी सत्यनारायण, बायकांचे सत्यनारायण, बायकात पुरुष लांबोडा अशा टाईपच्या एंटरटेनिंग एकांकिका किंवा दीर्घांक हे ऑफिसच्या टायमिंग नंतर तासभर थांबून किंवा साहेबाची परवानगी घेऊन तासभर आधीच थोडीशी प्रॅक्टिस करून 3-4 महिने प्रॅक्टिस करून केले जाणारे जे प्रयोग असतात की ज्याच्या यशा अपयशामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर काहीही परिणाम होत नसतो, ही हौशी रंगभूमी. ही माझी स्वतःची व्याख्या नाही आहे. जे त्या काळामध्ये हौशी रंगभूमीचा प्रत्यक्ष अनुभव घेत होते असे दामू केंकरे, म्हणजे आत्ताचे जे दिग्दर्शक आहेत विजय केंकरे त्यांचे वडील, त्यांनी मांडलेली ही हे आहे की हौशी रंगभूमी आणि प्रायोगिकमध्ये फरक आहे. हौशी रंगभूमीला त्या दिवशी प्रयोग नाही झाला तर त्यातल्या त्यात मन खट्टू होईल, पण त्यांनी कुणाच्या पोटाला चिमटा नाही बसणार आहे. आणि प्रायोगिक रंगभूमी मात्र अशी होती ज्याच्याबद्दल मी आता बोलायला सुरुवात करतो आहे, ती अशी की प्रचलित रंगभूमीपेक्षा वेगळं काहीतरी करायचं, एक वेगळा प्रेक्षक समूह तयार करायचा, एक वेगळ्या विचारांनी विचार प्रवर्तक असं काही नाटक करायचं किंवा नाटकाच्या माध्यमातून आपल्याला वेगळे विचार लोकांपर्यंत मांडायचे आहेत. अशा पद्धतीची जी रंगभूमी होती ती तशा अर्थी लोक तिकीट काढून बघायला येतीलच की नाही याची खात्री नसायची. अशी रंगभूमी ज्यात प्रयोग केले जातात. प्रत्येक नाटकाचं सादरीकरण हा प्रयोगच असतो, पण त्या प्रयोगातही प्रयोग केले जातात. ज्याचं मी पहिलं अनुभवलेलं उदाहरण म्हणजे घाशीराम कोतवाल नावाचं नाटक. ते बघितल्यानंतर, प्रयोग बघितल्यानंतर ते फारच फॅसिनेटिंग होतं, वादच नाही. पण जेव्हा 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर माझ्या सुदैवानी माझ्यावर असलेले जे संस्कार आहेत त्या संस्काराशी जेव्हा त्या नाटकाचं सादरीकरण मी पडताळून बघायला लागलो, तो प्रयोग बघताना मला नाही जाणवलं, पण तेव्हा मी 3ऱ्यांदा का 4थ्यांदा जेव्हा तो प्रयोग बघितला त्यावेळेला मला जाणवलं की काय पद्धतशीरपणे त्यांनी अतिशय, ज्याला आपण स्लो पॉयझनिंग म्हणतो ना, या कलाक्षेत्रामध्ये कधीच पटकन होत नाही. म्हणजे समाज मनावर करमणुकीच्या माध्यमांचा समाज मनावर काही परिणाम होतो का, तर भारताच्या समाज मनावर कुठल्याही करमणुकीच्या माध्यमाचा किंवा सादरीकरणाचा काहीही परिणाम होत नाही. कुठल्या तरी एका नाटकाने कधी असं झालेलं नाही की त्याचे शेकडो प्रयोग झाले आणि सरकार उलटलं, असं कधीही झालेलं नाहीये. किंवा असंही झालेलं नाही की एकदम काहीतरी एक नाटक आलं किंवा एक सिनेमा आला आणि त्यांनी क्रांती घडवली महागाईच्या विरोधात, असंही झालेलं नाहीये. किंवा असंही झालेलं नाहीये की तसं बघायला गेलं तर आपले सगळे सिनेमे वाईटाचा नेहमी नायनाट होतो, चांगला नेहमी जिंकतो, चांगल्याचं नेहमी चांगलंच होतं, देव त्याच्या पाठीशी असतो, अशा पद्धतीचीच कथानके किंवा गोष्टी सांगणारे असतात. वाईट माणसं ही खूप वाईटच असतात, म्हणून समाजातली वाईट माणसं संपतात का? नाही संपत. कुठला दारूचा गुत्तेवाला किंवा दुकानवाला आपला बार बंद करतो का? नाही करत. थोडक्यात करमणुकीसारखीच असावी अशाच पद्धतीची आपली मनोधारणा असते. हे चांगलंच आहे एका पद्धतीने, एका अर्थी हे चांगलंच आहे की आपण ते 2-2.5 तास आपल्याला एंटरटेन करायला जात असतो. म्हणजे रडायचं असेल तर भरपूर रडायला जातो, हसून घ्यायचं असेल तर भरपूर हसायला जातो, खूप विचार करायला लागला तर आपण तो भाग सोडून देतो. आपण असे प्रयत्न झालेलेच आहेत जे मी आता एक सांगायला लागणार आहे. पण स्लो पॉयझनिंग होत असतं. ज्यावेळेला घाशीराम कोतवाल पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते सगळं ज्यांनी पाहिलं त्यांना मी हे पुन्हा एकदा कदाचित नव्याने अनुभवायला येईल. पण एक असं सुंदर कोरिओग्राफ केलेलं, सुंदर लाईव्ह म्युझिक, सुंदर नृत्यरचना आणि सुंदर अभिनय. मी संहितेबद्दल बोलणार नाही कारण ती सुंदर नाही, ती इतिहासाला धरून नव्हती, त्यामुळे मी संहितेबद्दल बोलणार नाही. पण त्याच्यात एका विशिष्ट जातीला अतिशय सुंदर पद्धतीने टार्गेट केलेलं होतं. नांदी आपण अनेकदा ऐकलेली आहे, नमन नटवरा, बरोबर, अनेक नाटकांमधनं संगीत याच्यातनं नांदी आपण ऐकलेली आहे. इथली नांदी काय होती? श्री गणराय नर्तन करी
आम्ही पुण्याचे बामण हरी नर्तन करी श्री गणराय फेरकी धरी. आणि एक 16 ब्राह्मणांची रांग विथ नाना, ती नाचते खेळते, गणपती रिद्धी बरोबर नाचतो आणि नांदी संपते. आणि सबंध नाटकभर एक नॅरेशन तुमच्या नकळत तुमच्या मनावर ठसायला सुरुवात होते. कलाकृतीचा परिणाम हा असतो की बाहेर जाताना, म्हणजे मी हे स्वतः अनुभवलेलं आहे, मी स्वतः त्याचा एक हे आहे की बाहेर जाताना आपण गुणगुणत येत जातो ना 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 ना, मग त्यातले शब्द डोक्यात यायला लागतात, मग हे व्हायला लागतं. यातनं काही झालं का, काही मोठं काही हे झालं का, काही झालं नाही. पण ज्यांच्यावर व्हायचा असतो त्यांच्यावर परिणाम होत असतो असं मला वाटतं. ज्यांना फारसा पेशवाईचा किंवा नाना फडणवीसांचा इतिहास माहीत नव्हता, त्यातल्या कित्येक जणांना असं वाटलं की हा तर स्त्रीलंपट माणूस होता. हा स्वतः वयाच्या 60ला वगैरे पोचलेला असताना 16 वर्षाच्या मुलीवर डोळा ठेवत होता आणि त्याच्यापैकी त्या घाशीराम कोतवालला त्यांनी हे केलं वगैरे वगैरे, जो काही इतिहास मांडलेला आहे तो खूप पद्धतशीरपणे मांडला गेला, तो खूप पद्धतशीरपणे चालवला गेला तो. पुण्यामध्ये त्यावेळेला आंदोलन झालेलं होतं. प्रयोग बंद पाडायला म्हणजे प्रयोग बंद करावेत अशा ह्याच्यातनं झालेलं होतं. परवा डॉक्टर त्याचे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्याबरोबर MITमध्ये, ते MITचे सल्लागार आहेत MITच्या आमच्या अभ्यासक्रमाचे, तर तिथल्या एका परिसंवादामध्ये बोलताना मी त्यांना असं म्हटलं, तेच बोलताना बोलले की घाशीराम ही एक प्रवृत्ती असते, घाशीराम हा हे आहे वगैरे वगैरे. आधी त्यांनी बीजभाषण केलं, कारण ती मंडळी अशी आहेत ना काही की ती त्यांच्या आसपासच बोलतात, फक्त त्याच्या पलीकडचं बोलत नाही. त्यामुळे त्यांनी घाशीरामवरतीच बोलायला सुरुवात केलं. मी असं म्हटलं, मला स्वतःला असं वाटतं की तुमचा घाशीराम कोतवाल सादर करणारा जो 40 जणांचा चमू आहे तोच एक घाशीराम कोतवाल होता. आणि त्यावेळचे गृहराज्यमंत्री हे नाना फडणवीस होते. कोण आहे ते तुमचं तुम्ही ओळखा. त्यावेळेचे गृहराज्यमंत्री हे नाना फडणवीस होते आणि त्यांनी तुम्हाला पुढचं वर्षभर वापरलं एका नॅरेशनसाठी. त्यातल्या दोघा तिघांना तुम्हाला मोठं केलं. याच्यावर त्यांची एक मस्त स्टाईल आहे की त्यांना काही बोलता आलं नाही ना की म्हणतात अरे योगेश फारच मस्त मुद्दा आहे हा, पुढे कुठेतरी बोलला पाहिजे. बरोबर की नाही? त्यांची ही पद्धत आहे. सो घाशीराम कोतवाल नंतर दुसरं मी नाटक पाहिलं, कारण दुसरी नाटकं नव्हती. मी ज्या वेळेला संघाच्या याच्यातनं नाट्यक्षेत्रात आलो ना, त्यावेळेला पहिले 6 महिने आमचे भाग कार्यवाह, आमचे मंडल प्रमुख हे रोज 6:30ला जसं काही लहान मुलाला शाखेत घेऊन जावं तशा पद्धतीने गाडी घेऊन यायचे, उगीच गप्पा मारत नाही. तुम्हाला सगळे जे कोणी संघाचे स्वयंसेवक आहेत त्यांना ते अनुभव स्वतःही अनुभवलेला असणार आहे. चल ना जरा चहा घेऊ असं म्हणून द्यायचे. म्हणजे थोडक्यात माझ्या तालमीच्या वेळांमध्ये ते मला हे करायचे की शक्यतो मी प्रॅक्टिसलाच जाऊ नये, मी हेच करू नये. आणि मग पुन्हा एकदा आपल्याला रविवारी सांघिकाला जायचं आहे बरं का, आणि बरं यावेळची प्रथम वर्षाची यादी कोण कोण आहेत, काय करतोयस तू, असं करून काहीतरी म्हणजे विषयांतर करत राहायचं जेणेकरून हे करू नये. अशी आमची पोझिशन होती आमच्या विचारांची. ज्या क्षेत्रात मी होतो त्यावेळेला यातले कोणी नव्हते. आम्हाला 2च दिग्गज माहिती, बाबूजी आणि राजदत्त. बाकी आमच्याकडे नावं नव्हती. आता फळीच्या फळी उभी राहिली आहे किंवा आता अचानक असे आले, अरे मी या साली संचलनाला होतो बरं का, असे सांगणारे आलेले आहेत. पण तेव्हा असं कोणी नव्हतं. म्हणजे मी तर अशा प्रचारकांच्या आठवणी ऐकलेल्या आहेत त्या प्रचारकांच्याच तोंडून की त्यांनी असं सांगितलेलं होतं की आपण समाज मनाबरोबर जायला पाहिजे वगैरे. असं छान मंडळामध्ये ज्यावेळेला बसलेलो असताना त्यावेळेला की परवाच्या दिवशी आमचे कुटुंबीय त्यावेळेला एंटर द ड्रॅगन नावाचा सिनेमा आलेला होता ब्रुसलीचा. तर ते एंटर द ड्रॅगन आणि पुण्यामधलं सगळ्यात पॉश थिएटर जे होतं राहुल नावाचं थिएटर, त्या राहुल थिएटरला तो एंटर द ड्रॅगन लागलेला होता. तर मी सगळ्यांबरोबर एंटर द ड्रॅगनला गेलो, पण मी 2 तास 10 मिनिटं डोळे मिटून बसलो होतो. मी ती कट्टरता की आपण चित्रपट प्रचारकाच्या त्यांच्या काही त्यावेळेला कल्पना असतील, अशा कालखंडात मी नाट्यक्षेत्रात आलेलो होतो संघातून. तर दुसरं नाटक मी जे पाहिलं ते महानिर्वाण. म्हणजे आमच्या पुण्यामधनं माझ्यापासून सगळ्या जणांनी लेखनाच्या आदर्शांपैकी एक सतीश आळेकर धरले जातात. संपूर्ण कीर्तनाच्या फॉर्ममध्ये एक अतिशय सुंदर ब्लॅक कॉमेडी
त्यांनी मांडलेली आहे महानिर्वाणमध्ये. महानिर्वाणमध्ये भाऊराव नावाचा एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस मरतो आणि स्वतःच्या मृत्यूचं महानिर्वाण कसं होतं याच्यावरती ते नाटक आहे. पुण्यामधलं जे स्मशान होतं ओंकारेश्वर, म्हणजे बालगंधर्वच्या मागच्या बाजूला, त्या ओंकारेश्वर तेव्हा शिफ्ट झालं होतं वैकुंठ, जे आत्ताचं जे स्मशान आहे ते वैकुंठात शिफ्ट झालं होतं आणि तिथं विद्युत दाहिनी नव्याने लागली होती. तर गेलेले भाऊराव असं म्हणतात की नाही मला चितेवरच जाळायचं आहे, चंदनाच्या नाही पण साध्या लाकडावरच जाळायचं आहे वगैरे वगैरे. आणि तो मुलगा येईस्तोवर आणि ती सगळी व्यवस्था होईस्तोवर की आता भाऊरावांना समजावून कसं सांगायचं. त्यामुळे ते जे सगळे आलेले असतात विधीला ते टाइमपास करत चाळकरी सगळे बसलेले असतात, हे करत असतात. इथपर्यंत हिलेरियस, म्हणजे कुठे खटकायला सुरुवात होते, कुठे तुम्ही काय सांगू इच्छिताय. आणि अचानक तो जो त्यांचा तरुण मुलगा असतो तो येतो आणि आईला भेटायला जातो आणि आई म्हणते आता तुलाच सगळं बघायचं आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं जातं. आणि पटकन ती बाई असं म्हणते, म्हणजे त्या मुलाची आई, तरुण मुलाची आई, की बरं का तिरडी उचलणाऱ्यांच्यातला डावीकडचा मागचा मला आवडलाय. म्हणजे वडिलांच्या क्रियाकर्माबद्दल सांगत असलेली आई पटकन जाता जाता हे सांगून जाते, तुम्हाला याच्यातनं सांगायचं काय आहे, तुम्हाला याच्यातून मांडायचं काय आहे. हे कुठल्या जाती किंवा याच्याशी काही संबंधितच नाही आहे. संहिता म्हणून तुम्हाला याच्यातनं काय सांगायचं आहे याचा विचार केला गेला पाहिजे. सो मी तशाच पद्धतीने बघत हे करत होतो आणि मी पडताळून बघतो. मी अशा पद्धतीची व्याख्यानं वारंवार देण्याचं कारणच ते आहे की आपण तो विचारच करत नाही, पण आपण तो एंटरटेन म्हणून करत असताना आपल्या शेजारचा तो तशाच पद्धतीने करेलच असं नसतं. अगदी आपल्या घरामध्ये आपण जर सहकुटुंब एखादं नाटक बघायला गेलेलो असू आणि त्या नाटकामध्ये आपला पाल्य, आपला मुलगा मुलगी परिचित कोणीतरी आपल्याहून लहान असलेला, या पद्धतीनेच ते नाटक तो इतिहास बघेलच असं नाही. तो पटकन वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन करू शकतो आपल्याला. बरं तुम्ही त्या कालखंडामध्ये जर बघितलं तर त्याच वेळेला एक समांतर चित्रपट नावाचा चित्रपटाची पद्धत यायला सुरुवात झालेली होती, ज्याला सामान्य प्रेक्षकांनी फार कमी प्रतिसाद दिला. म्हणजे तुम्ही आम्ही म्हणतो कारण मलाही कंटाळा यावा असे ते सिनेमे आहेत. पण ही इकोसिस्टीम कशी तयार झाली हे लक्षात घ्या. कुठलेही समीक्षक घ्या, चित्रपटाचे समीक्षक घ्या, नाटकाचे समीक्षक घ्या, नाटकावर बोलणारे घ्या, चित्रपटावर बोलणारे घ्या, ते कधी गोविंदाच्या सिनेमाबद्दल बोलणार नाहीत. ते कधी शोलेबद्दल आता बोलायला लागतील. पण मग कमर्शियली सक्सेसफुल हजारो लोकांना आवडलेला सिनेमा हा सिनेमाच नव्हे. सिनेमा कायम बेनेगल वगैरे या लोकांनी केलेला, स्वस्तातला 16 mm वर केलेला, 50% अंधारात, 2 संवादांमध्ये कमीत कमी 15 सेकंद जायला पाहिजेत, हाच पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या काळात नाही आत्ताच्या सुद्धा, म्हणजे आता आम्ही बोलून भारतीय सिनेमे त्याच्यामध्ये घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यावर बोलायला सुरुवात केली. पण फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स नावाचा कोर्स असतो FTII मध्ये. भारतामध्ये पुण्यामध्ये चित्रपट कसा पाहावा सामान्य प्रेक्षकांसाठी FTII केलेला हा उपक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये समजा जर 15 सिनेमे दाखवले तर त्यातले 14 विदेशी सिनेमे असतात. ते कधी बघणार आम्ही? बरोबर की नाही? ते सिनेमे बघणार कधी आम्ही? आम्ही तर मोठे झालो अमर अकबर अँथनी बघून, ज्याच्यामध्ये किती त्यांनी ब्लंट एका अर्थी वेगळ्या पद्धतीने नॅरेशन, सर्वधर्म समभाव, एक मुलगा हिंदूकडे गेलेला आहे, एक मुलगा मुसलमानाकडे गेलेला आहे, एक मुलगा ख्रिश्चन चर्चच्या बाहेर सापडलेला आहे. आणि पुन्हा त्या तिघांचं रक्त बाटलीतनं वरती जातं, तिघांच्या हातामधनं त्याच बाटलीतनं एक नळी खाली येते, ती आईच्या हातात जाते आणि आई जिवंत होते और काय शुद्धीत येते. टाळ्या वाजल्या तेव्हा, कारण आपण भाबडेपणी बघितलं. त्यांना काहीतरी वेगळंच नॅरेशन सांगायचं होतं हे लक्षात ठेवा. सो या चित्रपट रसग्रहण कोर्समधनं कधीही आपल्या सिनेमांबद्दल सांगितलं जायचं नाही, किंवा चालू सिनेमांबद्दल सांगा ना, आत्ता चालू असलेल्या सिनेमाबद्दल. म्हणजे आता या 2-4 वर्षामध्ये फिल्म ॲप्रिसिएशन कोर्समध्ये धुरंधर यायला पाहिजे की नाही? तो नाही येणार. 75 साली आलेल्या कुठल्या तरी झेकोस्लोवाकियन सिनेमाबद्दल तासभर बोलतात, जो सिनेमा आपण कधीही बघितला नसेल, जो बघताना आपल्याला कंटाळा येतो आणि तो बऱ्याचदा किंवा मॅक्झिमम वेळेला प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या किंवा सिस्टीमच्या विरोधात केलेला सिनेमा असतो.
बंगालमधून जे कलाकारांचा केडर आला ना, तो तसा तयार होत आला. 1925 साली संघाची स्थापना झाली आणि माझ्या मते 23-24ला सुरुवात झाली, पण 25 सालीच कम्युनिस्ट पार्टीची पण स्थापना झाली. त्यांनी कलाक्षेत्राकडे प्रसाराचं आणि प्रचाराचं माध्यम म्हणून पाहिलं आणि जे जे त्यांचे बुद्धिवंत होते, मग ते प्राध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, कलावंत असतील, त्यांना खूप पद्धतशीरपणे शिकवलं आणि त्यांना अगम्य भाषेत बोलायलाही शिकवलं, असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेज बघा. म्हणजे मी हे स्वतः जवळजवळ 1 वर्ष अनुभवलेलं आहे. आमच्या FTI मधले एक शिक्षक होते, त्यांचं नाव नाही घेणार मी, कारण उगीच नाव घेऊन कोणाला प्रसिद्ध करावं असं मला वाटत नाही. तर ते शिक्षक होते, प्राध्यापक होते तिथे. आणि मी एक साधा प्रश्न जो मला आजही आणि अजूनही पडला आहे, म्हणजे व्याख्यान संपल्यावर उदयजींनी पण ते क्लिअर करावं कदाचित, कारण ते सिनियर आहेत. ॲब्सर्ड म्हणजे काय, ॲब्सर्डिटी म्हणजे काय, ह्याच्यावर ते 3 तास बोलले. अगम्य कसं बोलावं याचं मूर्तिमंत उदाहरण होतं ते. 3 तास. 2 वाजता मी त्यांच्याकडे गेलेलो होतो. 5 वाजेपर्यंत अजूनही माझ्या मनात तो प्रश्न आहे, व्हॉट इज ॲब्सर्डिटी. म्हणून त्यांनी मला वेटिंग फॉर गोदो नावाचं नाटक सांगितलं, जे मला अजिबात आजही आवडलेलं नाही. अगदी मी नसीरुद्दीन शाह आणि बेंजामिन गिलानी यांचं पाहिलेलं आहे, पण मला ते नाटक आवडलेलं नाही, कारण ते माझ्या संस्कृतीशी संबंधितच नाही आहे, ते माझ्या काही घडलेलंच नाही आहे. फ्रेंच राज्यक्रांतीवरती आणि तिथे घडलेल्या गोष्टीवरती 2 माणसं गोदो येणार आहे म्हणून फक्त गोदो येणार आणि गोदोची वाट पाहतायत, ह्याच्यावरती जर बोलत असतील तर मला पुलंचं गोदूची वाट नावाचं नाटकच आवडणार आहे. लक्षात ठेवा, पु ल देशपांडेंनी व्यंगोत्ती म्हणून त्याच्यावर गोदूची वाट नावाचं नाटक लिहिलेलं आहे आणि ते धमाल लिहिलेलं आहे. तर यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ना पद्धतशीरपणे प्रेक्षकांचा काही विशिष्ट समूह घडवायला सुरुवात केली. ते तुमच्या आमच्यापर्यंत आलेच नाहीत. आणि आज तागायत या इकोसिस्टीममुळं वर्तमानपत्रातले समीक्षक असतील, चित्रपटावर लिहिणारी माणसं असतील, ती सगळीजणं इथल्या करमणूक प्रधान सिनेमाला किंवा इथल्या मेनस्ट्रीम सिनेमाला ते सिनेमाच मानत नाही. तर असं कसं होईल? जर लाखो करोडो लोक हा सिनेमा बघतायत, मग याचं मूर्तिमंत आत्ताचं उदाहरण म्हणजे 2014 साली का 2015 साली बाहुबलीला नॅशनल मिळालं. ते पहिल्यांदा या गेल्या 15-20 वर्षामध्ये पहिल्यांदा खूप गाजलेला आणि भरपूर छान धंदा करणाऱ्या सिनेमाला पहिल्यांदा मिळालेलं नॅशनल अवॉर्ड आहे. हे सगळे या इकोसिस्टीम मधले समीक्षक आणि हे सगळेजण नावं ठेवायला लागले. असं काय, हा काय सिनेमा आहे का? हा जर इथल्या काही कोटी लोकांना सिनेमा आवडत असेल आणि त्यांनी काही 1000 कोटीचा धंदा केला असेल तर तो सिनेमा नाही. मग कोर्ट नावाचा सिनेमा तुमचा सिनेमा, कुणाला माहितीही नसेल ना, कोर्ट, त्याला नॅशनल होतं आणि तो चळवळीतल्या माणसांसाठी केलेला सिनेमा होता, पथनाट्य किंवा हे करणाऱ्या. आणि कोर्टामध्ये एक माणूस येतो आहे, कोर्ट केस चालू आहे, कोणीतरी काहीतरी बोलतोय, तो काहीतरी बोलतोय, कशाशी मेळ नाही, त्याला नॅशनल होतं. परीक्षक होते सन्माननीय अमोल पालेकर. आणि ते ज्युरीजशी भांडले त्यावेळेला की हा सिनेमा कसा महत्वाचा आहे, हा सिनेमा येणं किती गरजेचं आहे. अरे पण तो पाहणंही गरजेचं आहे ना. त्याच्यानंतर लगेच त्याच्या पुढच्या वर्षी किंवा त्यानंतर 2 वर्षांनी कासव नावाच्या सिनेमाला नॅशनल मिळालं. इथे बसलेल्या पैकी 4 जणांनी मला सांगावं उत्तम, म्हणजे बघा पुन्हा एकदा यूट्यूबवर वगैरे अवेलेबल असेल की नाही मला माहिती, कारण तुम्ही बघितला नसणार आहे तो सिनेमा, मीही बघितला नाही आहे. बघायचा म्हणून मी तो बघितला आणि मला काहीही कळलं नाही. म्हणजे तो अच्युत पोद्दारांचा एक जो डायलॉग आहे 3 इडियट्स मधला, अरे कहना क्या चाहते हो, बघा तो किती फेमस आहे, कारण आपण सगळ्यांनी पाहिलाय तो. तसं आहे की कहना क्या चाहते हो, 2, सव्वा 2, 2.5 तास तुम्ही बघताय. बरं त्याचा कासव या नावाशी या सिनेमाचा काय अर्थ आहे? पण त्याला अवॉर्ड मिळालं, त्याला थिएटर नाही मिळू शकलं म्हणून त्याच्यावरनं बोंबाबोंब झाली. सो अशा पद्धतीने आमच्यावरतीही संस्कार, म्हणजे एक रंगकर्मी म्हणून, आता रंगकर्मी म्हणून जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या प्रशिक्षण वर्गांना मी गेलो, आता प्रशिक्षक बदललेले आहेत.
आता मग प्रशांत दामले फॅन फाउंडेशनमधनं प्रशांत दामलेंनी स्वतःची कार्यशाळा सुरू केली असतील की जे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालेले आहेत. नाही तर त्याच्या आधी जे शिकलो आम्ही, म्हणजे मी ज्या प्रशिक्षण वर्गात गेलेलो होतो, आता त्यातली जो गंमत आहे की आधीची जी समांतर रंगभूमी होती ना, 80 सालातली, 80 ते 90 या 20 वर्षातली समांतर रंगभूमीवरती जे काम करणारे कार्यकर्ते होते, रंगकर्मी होते, त्यांची पोटं भरलेली होती. म्हणजे ते सगळेजण कोणी बँकेत काम करायचे, कोणी प्राध्यापक होते, कोणाचं दुकान असायचं, कोणाची इंडस्ट्री होती. त्यामुळे ते नाटकाकडे धंदा म्हणून बघतच नव्हते, व्यवसाय म्हणून बघतच नव्हते, करिअर म्हणून बघतच नव्हते. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर खाऊन टाकली. घाशीराम कोतवाल राज्यनाट्यासाठी केलेलं होतं, चालायला लागलं म्हणून PDAच्या आमच्या भालबा केळकरांबरोबर भांडले, नवीन संस्था सुरू केली आणि नाटक चालवत राहिले. आजही आर्थिक काही कमी पडलं, म्हणजे आत्तापर्यंत बंद करण्यापर्यंत आर्थिक हे कमी पडलं संस्थेसाठी की घाशीरामचे 2 प्रयोग लावायचे, छान पैसे कमवायचे आणि मग त्यांची ॲक्टिव्हिटी करत राहायची. तशा पद्धतीचंच हे होतं व्यावसायिक, की मी एक रंगकर्मी म्हणून मला थिएटर करायचं आहे म्हणून मी आलं पाहिजे, यासाठी देणारं प्रशिक्षणार्थीच नव्हते. ते कायम मला माझ्या विचारसरणीच्या विरोधातल्या विचारसरणीतलंच काहीतरी शिकवत राहिले, कारण माझ्या विचारसरणीचा प्लॅटफॉर्मच नव्हता. माझ्या विचारसरणीतलं कोणी रंगकर्मीच नव्हतं. जे काय होतं ते आम्हीच होतो. रेषा सुरू केली ती आमच्यामुळेच सुरू झाली. पण मग मी माझ्या पद्धतीने अभ्यास करायला लागलो, माझ्या पद्धतीने सिनेमा बघायला लागलो आणि मी ते आजपर्यंत ते पडताळून पाहतोय की कसं होत गेलं. सुरुवातीच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिनेमामध्ये एक दुष्ट माणूस असायचा, एक चांगला माणूस असायचा, ज्याला आपण हिरो म्हणायचो. मग तो अगदी राजेंद्र कुमार असेल, प्रदीप कुमार असेल, दिलीप कुमार असेल, कोणी असते, तो चांगला असायचा. आणि प्राण असेल, अजित असेल, जीवन असेल, हे वाईट असायचे आणि ते वाईटपणा करत राहायचे आणि आपल्याला कळायचं म्हणजे की हा वाईट आहे आणि हा चांगला माणूस आहे. मधल्या एका पॉडकास्टमध्ये भाऊ तोरसेकरांनी खूप छान स्टेटमेंट केलं. अमिताभ बच्चन यांचा दीवार आला आणि हिरोची व्याख्याच बदलली. एका अर्थी चित्रपटाच्या कथानकाच्या चौकटीचं वाटोळं त्या सुपरहिट सिनेमामुळे झालं. ते व्हायलाच पाहिजे होतं, त्याशिवाय नव्याने काही आलं नसतं. पण एक अगर मुझे मेरे हक का नहीं मिला तो मैं छीन के लूंगा, कायदा बिदा गेला, अशा पद्धतीने अँटी हिरो आपल्या समोर आला. त्या अँटी हिरोच्या बरोबरीने तेव्हा आपल्या लक्षात आलं नसेल, पण आज मला जेव्हा माझ्या विचारसरणीला पाठिंबा देणारी एक सिस्टीम उभी राहिली, त्यावेळेला मी विचार करायला लागलो की अरे हो, हे खरं आहे. आई देवळात जाते, महादेवाच्या मूर्तीसमोर हे करते आणि खाली येते आणि लो बोटा प्रसाद लो, आणि अमिताभजी असे उभे राहतात आणि शशी कपूर हातात घेतो आणि तो भाई मैं प्रसाद समझ के खाता हूं, तुम काय गोडधोड म्हणून खा. आणि मग तो खातो. मग तो त्या दिवशी डॉकवर जातो. डॉकवर एक कोणीतरी त्याला मुस्लिम मित्र भेटतो आणि तो त्याला 786 नावाचा बिल्ला देतो आणि तो असं सांगतो की हे हमें इसमें बिस्मिल्ला कहते हैं, ये तुम रखो. आणि ते तो अत्यंत श्रद्धेने ठेवतो आणि सबंध सिनेमा 2 वेळा तो 786 नावाचा बिल्ला त्याचा जीव वाचवतो. आपल्याला काय होतं त्यावेळेला आपण अमिताभचा अभिनय बघत असतो, पण नॅरेटिव्हची सुरुवात अत्यंत छोट्या गोष्टीतनं इथनं सुरू झालेली असते, अशा पद्धतीने सुरू झालेली असते. मग मी एक शोधायला लागलो आणि मग मला असं जाणवलं, म्हणजे मी जवळजवळ तुम्हाला सांगतो, मी 60 ते 70 वेगळ्या पद्धतीचे सिनेमे पाहिले, मराठी, हिंदी, त्यातले हिंदी जास्त पाहिले. आणि यात काही वाईट नाही बरं का, मी हे कुठेही आत्ता सांगायला आलेलो नाही की मराठी प्रेक्षक वगैरे, आपण सगळे हिंदीचेही प्रेक्षक आहोत, यात वादच नाही. हिंदी आपल्या जवळची आपली टेरिटरी, मुंबई टेरिटरी आहे चित्रपटाची सुद्धा. तर त्यावेळेला जवळजवळ 60 ते 70 सिनेमे पाहिले आणि एक शॉकिंग गोष्ट माझ्याकडे लक्षात आली की जवळजवळ 56 सिनेमामध्ये स्त्रियांवर अत्याचार करणारा दुकानदार हा लाला असतो किंवा तो बॉस असतो. बऱ्याचदा त्याचं नाव भगवानदास, भुजंगराव अशा टाईपचं नाव असतं. आणि त्या अबलेला पळत गेल्यानंतर झोपडीत वाचवणारा कायम कुठला तरी फकीर असतो.
हरकत नाही, असायलाही हरकत नाही. असतील कुठेतरी देशात कोपऱ्या कोपऱ्यात अशी माणसं असतील, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण हिंदी सिनेमात 60 सिनेमांमधल्या 56 सिनेमात हेच दिसतं. देवळातला पुजारी हा काय, मी एवढ्या देवळांमध्ये जातो, मी खूप प्रवास करतो, मला नाही कुठल्याही देवळामध्ये बेटी प्रसाद लोग असा डोळा बिळा बारीक करणारा एकही पुजारी मी पाहिलेला नाही आहे. मग आमच्या या स्क्रीन प्ले रायटर्सनंच कसा बरं दिसला? पण ते खूप पद्धतशीरपणे हळू इंजेक्शन दिल्यासारखं तुम्हाला ते सांगत होते. या देशातली परिस्थिती अशी आहे, गंगा जमनी तहजीब ऐसी है. कुठली गंगा जमनी तहजीब? कोणी सांगितलंय? या सिनेमांनी आम्हाला सांगितलं. आपलं सुदैव, आणि म्हणून मी म्हणतो की भारतीय प्रेक्षकांचं हे आहे की ते फार मनाला लावून घेत नाहीत. ते डोळ्यांनी बघतात, विसरून जातात, ह्या कानाने ऐकतात, ह्या कानाने सोडून देतात. पण ते पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे, कारण कदाचित काही जणांवर त्याचा परिणाम होतो. अशा पद्धतीने स्क्रीन प्ले राईट केलेला सिनेमा बघत बघत एक पिढी मोठी झाली आहे, लक्षात ठेवा. किंवा आपली सुद्धा मुलं आता साधं, आता शोले पुन्हा एकदा रिक्रिएट झालेला आहे आणि दाखवलेला आहे. त्या शोलेतली एक गंमत आहे बघा, आणि हे कायम दिसतं आपल्याला. गावामध्ये एकच गरीब दीनपतीत असं एक चाचाजी राहत आहेत. ते येतात, तेच नमाज पढून आलेले असतात आणि ते एकटे असतात आणि सगळ्या गावाशी प्रचंड जिव्हाळ्याचे संबंध असतात त्यांचे, खूपच. म्हणजे की चहात ह्यालाच एकदा बुचकळून काढला तर गोड होऊन जाईल चहा, इतकं. ओके. आता तो सिनेमा काय आहे, एका गावामध्ये आहे, त्या गावामध्ये काय बाकीचे गरीब आहेत आणि 2 मजली घर फक्त ठाकूरचं आहे, संजीव कुमारांचं. त्या 2 मजली घराचा एक म्हणजे जो नेहमी आमचे चित्रपट रसास्वाद सांगणारे आणि शिकवणारे सुद्धा तो सिनेमाचं ते हे करून, आता मी तिरक्या डोक्याचा असल्यामुळे मला एक वेगळंच नेहमी त्याच्यात शंका आली. मी तेच माझे जे शिक्षक होते त्यांना हे विचारल्यावर त्यांनी मला वर्गातनं हाकलून दिलं, तू हे असतं नसतं काहीतरी करत जाऊ नकोस वगैरे असं. तर त्याच्यामध्ये एक जगप्रसिद्ध सिनेमॅटिक यांनी असलेलं दृश्य आहे, ते म्हणजे जया बहादुरी एक एक कंदील बारीक 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 करत जिना उतरत असते आणि आउट हाऊसच्या एका खांबाला टेकून श्री बच्चन हे माउथ ऑर्गन वाजवत असतात, बरोबर. लाइटिंग वाईज आणि याच्या वाईज अतिशय सुंदर तो सीन आहे किंवा ते दृश्य आहे. म्हणजे याचा अर्थ श्रीमंत गावातल्या श्रीमंत ठाकूराच्या घरी वीज नाही, बरोबर, कंदीलच आहेत, हो की नाही. मग मी रिवाइंड केली कॅसेट आणि बघितलं तर पहिल्या सीनमधनं जे चाचाजी वरून खाली उतरून येत असतात मशिदीपाशी, त्या मशिदीला भोंगे आहेत, तिथं लाऊडस्पीकर आहे आणि त्याच्यावर आजान ऐकू येत असते. का? हे आपल्याला कळलं पाहिजे, हे शोधलं गेलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. हे आपण कधी बघतच नाही, हे आपल्याला जाणवतच नाही. कायम मुकद्दर का सिकंदर मधला एक घ्या, कायम शुभ आशीर्वाद देणारा तो फकीर असतो, तो मोरपीस वगैरे मारतो, तू काय मुकद्दर का सिकंदर होगा, नसीब तेरे पैरों पे होगा वगैरे, आणि कट्टू अमिताभ मोटरसायकलवरती गात गात आपल्याला दिसतो. कोण होतं डायलॉग रायटर? कादर खान. आधीच्या याचे स्क्रीन प्ले रायटर कोण होते? सलीम जावेद. अँटी हिरो नंतर एक अशी व्हिलनची फळी आली, मग तो फना असेल, मिशन काश्मीर असेल, आणि 2-3 सिनेमांची हे आली की ज्याच्यामध्ये टेररिझमला ग्लोरीफाय केलं गेलं, ज्याची सुरुवात माचिस नावाच्या सिनेमापासून झाली, बरं का. ते मोठेच लेखक आहेत आणि मोठेच कवी आहेत, पण हे बोललं पाहिजे की खलिस्तानवाद्यांच्या याच्यामध्ये माचिसमध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांचा एक मित्र जातो किंवा हे होतं आणि ते याच्याकडे वळतात. त्यांचाच दुसरा सिनेमा हुतुतू नावाचा आहे, ज्याच्यामध्ये नक्षलवाद्यांवरती हे केलेलं आहे की ज्या पद्धतीने पोलीस अत्याचार करतायत, हे करतायत, त्या पद्धतीने. ज्या वेळेला बस्तर जर बघितला नसेल तर तो चित्रपट बघा. बस्तर 2014 नंतर आलेला सिनेमा आहे. बस्तर नावाचा सिनेमा आल्यानंतर काय नक्षलवाद आहे आणि नक्षलवादाचे परिणाम आहेत हे आपल्याला कळायला. आणि तो जो कोर्टाचा तो ते जे कोर्ट आहे म्हणजे तो न्यायाधीश आहे, तिचं रूपक आहे, माझ्या मते नाव नाही आहे, मला माहीत नाही, पण ते कोण माहिती आहेत का त्या याच्यामधले? ते न्यायाधीश म्हणजे जे आत्ता
उपराष्ट्रपती पदाच्या याच्यासाठी काँग्रेसकडून उभे राहिलेले होते ते न्यायाधीश आहेत की ज्यांनी छत्तीसगडमधल्या त्या एक जी टीम तयार केलेली होती, पोलिसांचा जो फोर्स तयार केलेला होता त्याच्यावर बंदी घातली, ते बंद केलं आणि त्याच्यानंतर सामान्य गावकऱ्यांचे तिथे खून पडायला लागले. आम्ही पाहिलेला हुतुतू मधला सुनील शेट्टी जाऊ दे, पण बाकीच्यांचा अभिनय, नाना पाटेकरांचा अभिनय, हे सगळं बघितल्यानंतर ज्यावेळेला मी बस्तर पाहिलं त्यावेळेला म्हटलं हे असे सिनेमे यायला पाहिजेत, विमर्श हा अशा पद्धतीने आता व्हायला पाहिजे. संख्या कमी असेल पण सुरुवात होणं गरजेचं होतं आणि ती झाली असं मला वाटतं. सेम दहशतवाद मिशन काश्मीर सारखा सिनेमा घ्या तुम्ही, विनोद चोपडांचा. तो मुलगा काहीतरी लहानपणी बघतो, पोलिसांनी आपल्या आई वडिलांना इन्स्पेक्टरनी गोळ्या घातलेल्या आहेत आणि त्याला फक्त एवढंच त्याचे डोळे दिसत असतात, बाकी कानटोपी घातलेली असते किंवा काय कॅप घातलेली असते, मास्क घातलेला असतो आणि डोळे फक्त संजय दत्तचे उघडे असतात. नंतर त्या अनाथ मुलाला संजय दत्त आणि त्याची पत्नीच वाढवते. मग एक दिवस ड्रॉवरमध्ये त्याला ती कॅप दिसते आणि त्याला सगळं कळतं की अरे ह्यांनी माझ्या आई वडिलांना मारले, आणि मग तो निघून जातो पाकिस्तानला आणि नंबर 1चा टेररिस्ट होऊन इथं कुठला तरी काय टॉवर उडवायला का दूरदर्शनचा टॉवर उडवायचं मिशन घेऊन तो इथं येतो आणि हे करतो. का रे बाबा? कायम दाखवताना कुठल्या तरी एका साध्या सामान्य शिक्षकाचा हा तरुण मुलगा पोलिसांनी चौकशी केली, पोलिसांनी मारलं, पोलिसांनी हे केलं म्हणून चिडला, हे केला, असंच दाखवायचं. सिस्टीमनी त्यांना त्रास दिला. सिस्टीमला काय काय झालं हे 370ची फिल्म आली त्यावेळेला आम्हाला कळलं काय पद्धतीने तिथं चाललेलं होतं, कसं तिथं जवानांना याला बांधून घेऊ. कारण त्या बातम्यासुद्धा इकोसिस्टीम अशी काम करते की त्या बातम्यासुद्धा आपल्यापर्यंत यायच्या नाहीत, की जवानांना जीपला बांधलेलं आहे आणि दगडफेक केली जाते, अशा पद्धतीची दृश्य चुकून कोणीतरी शूट केलेली ज्यावेळेला व्हायरल झाली त्यावेळेला कळलं की तिथं काय चालू आहे, काय घडत आहे. पण इथल्या सिनेमांनी आपल्याला नाही दाखवलं. इथल्या सिनेमांनी आपल्याला काय दाखवलं की ही वाट चुकलेली मुलं आहेत, यांच्यावरती अन्याय झालेले होते, यांच्या कुटुंबावरती अन्याय झालेले होते, उनकी कौम पे अन्याय झालेले होते आणि ते बर्दाश्त झालं नाही म्हणून हळूच त्याला ते चुकीचे आहेत असं पण ते लावायचे नाही असं नाही, परंतु सांगताना किंवा दाखवताना मात्र तसंच दाखवायचे. हे कळलं पाहिजे असं मला वाटतं. हा समाज मनावर थेट जरी परिणाम होत नसला तरी हे बदलत जाणारे विमर्श आहेत असं मला स्वतःला वाटतं. हे बदलत जाणारे विमर्श आपल्याला कळले पाहिजेत असं मला वाटतं, जे नाटकातून फार कमी आहेत पण चित्रपटामधून फार आहेत. कारण चित्रपटाचा आपल्यावर थेट आणि खूप मोठ्या पद्धतीने परिणाम होतो. कारण दोन माध्यमांमधला एक फरक असा आहे, आता होता बहुतेक इथं रसास्वाद वर कार्यशाळा चालू आहे असं मला वाटतं, पण तरीही दोन माध्यमातला फरक असा आहे की प्रत्यक्षदर्शी कलेमध्ये असं होतं की प्रेक्षकांना कुठे बघायचं याचं स्वातंत्र्य असतं. म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे बघितलं बोर झालं, जरा आता उदयजींकडे बघू म्हणून उदयजींकडे यातले 10 जण बघत बसू शकतात. काही जण म्हणले नाही जरा आता संजयजींकडे बघू म्हणून संजयजींकडे बघता येऊ शकतं. काही जण इकडं रामभाऊंचा जो हे केलेला आहे अर्धपुतळा आहे त्याच्याकडे बघू शकतात. हे स्वातंत्र्य प्रेक्षकांना असतं, पण चित्रपटाच्या प्रेक्षकांना हे स्वातंत्र्य नसतं. कॅमेरा तुम्हाला जे दाखवेल आणि ज्या प्रमाणात दाखवेल तेच तुम्हाला बघायचं असतं. हे दोन याच्यातला फरक आहे. म्हणजे नाटक प्रेक्षक बघतो आणि सिनेमा तुम्हाला आम्ही दाखवतो की तुम्ही हेच बघितलं पाहिजे, तुम्ही अशा पद्धतीनेच बघितलं पाहिजे, तुम्ही आत्ता आमचे डोळेच बघितले पाहिजेत, तुम्ही आता गब्बर सिंगचे फक्त पायच पाहिले पाहिजेत, मग नंतर गब्बर सिंगचा क्लोजअप तुम्हाला बघता येईल. त्यामुळे चित्रपट हे माध्यम तुमच्यावर जास्त थेट परिणाम करतं असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून 70च्या दशकापासून हळूहळू पद्धतशीरपणे एक संपूर्ण टीम, मग त्यांच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या येत गेल्या. जसं रंगकर्मी म्हणून वेगवेगळ्या कार्यशाळांमधनं भाग घेतल्यानंतर किंवा चित्रपटाच्याही कार्यशाळांमधनं शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने शॉर्ट फिल्म मेकिंगच्या कार्यशाळांमधनं आम्हाला हे सांगण्यात आलं, मला स्वतःला हे सांगण्यात आलेलं की कशा पद्धतीने सिनेमा, आणि त्या प्रत्येक वेळेला सिस्टीमच्या विरोधात तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही काहीतरी करता ते सिस्टीमच्या विरोधात केलं तर ती कलाकृती, ते क्रिएशन, ती क्रिएटिव्हिटी. म्हणजे 2001 पासून ते 2014 पर्यंत चित्रपट असेल, सिरियल असेल, वेब सिरीज असेल,
या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने एका व्यक्तिमत्वाला म्हणजे रावण बिवण झक मारतील असा विलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, नाही का? मौत का सौदागर वगैरे वगैरे सर्व म्हणजे सर्व प्लॅटफॉर्मवरती त्या व्यक्तिमत्वाला विलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. पण इथल्या कायदेशीर व्यासपीठांवरती मात्र, कायद्याच्या व्यासपीठांवरती मात्र असं दिसत नव्हतं. परंतु चित्रपटाच्या माध्यमातून आजही अनेकदा, अनेक वेळेला, अनेक शॉर्ट फिल्म्समधून, अनेक फिल्म्समधून हे अशा पद्धतीचं नॅरेशन ठरवून घेतलं. म्हणजे आमचे एक संपादक असं म्हणतात की मोदीजी पंतप्रधान होणं हा एक व्यापक कट आहे. माझं असं म्हणणं आहे ते पंतप्रधान नव्हे, मुख्यमंत्री झाल्यापासूनच एक व्यापक कट कार्यरत होत होता या भारतामध्ये, जो सर्व माध्यमातून होत होता. परंतु करमणुकीचा किंवा अशा पद्धतीच्या नॅरेशनचा कुठलाही परिणाम न करून घेणाऱ्या इथल्या नागरिकांनी, इथल्या देशवासियांनी हे सगळं झुगारून दिलं. अजूनही त्यांना ते कळत नाही आहे, त्यांचं नॅरेशनचं काम चालूच आहे. म्हणजे मला स्वतःला आठवत आहे, ज्या एका FTIच्या त्या प्राध्यापकांकडनं मला अजिबात न कळलेला जो हे होता, त्यांचं जे 3 तासाचं लेक्चर ऐकलं. म्हणजे ते किती कडवे असतात. छान संबंध आहे ना माझे, चांगले होते तोपर्यंत, छान बोलत होतो, बोल योगेश काय म्हणतोयस, कसा आहेस वगैरे वगैरे वगैरे. जेव्हा त्यांना हे कळलं की मी बाबरी मशिदीच्या आंदोलनात आजच 15 दिवस जाऊन आलेलो आहे तिकडं आणि जे काय करायचं ते करून आलेलो आहे किंवा ते प्रत्यक्ष अनुभवून आलेलो आहे, त्यानंतर आज तागायत ते गृहस्थ माझ्याशी बोलले नाही आहेत. किती कडवे आहेत बघा. आणि आमच्या इथे मात्र, आमच्याकडची पिढी मात्र चित्रपटकर्ते असतील, रंगकर्मी असतील, कुठल्या कारणाने दबलेले असतात मला माहिती नाही. परंतु कशाला उगीच विरोध करायचा, कशाला उगीच वाईटपणा घ्यायचा. शेवटी कला ही आपल्याबरोबर कला क्षेत्र हे वेगळं असावं, आपलं आपलं मत हे वेगळं असावं, असला भंपक विचार करून अनेक टोमणे आणि हे सहन करत राहणं, याच्यापेक्षा हे असं बरं ना, खुल्ला मी काय, शरद काय, निदान जे मनात आहे ते तरी बोलतो. हे नॅरेशन सांगितलं पाहिजे ना लोकांना. आणि असाही एक जण आहे की जो सांगतो की ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे चित्रपटांपासून सगळ्या गोष्टींचा. प्रेक्षकांना काय पद्धतीने शिकवलं जातं, काय पद्धतीने सांगितलेलं जातं. मग तुम्ही तो सामना नावाचा सिनेमा घ्या, सिंहासन नावाचा सिनेमा घ्या, सगळ्या याच्यामधनं सडलेली पॉलिटिकल सिस्टीम सारखी दाखवायची. आता आपण असं नाही म्हणू शकत, नाही तेव्हा तर काँग्रेसचं राज्य होतं, असं नसतं. दाखवायचं काय आहे, तिथं कुठल्याही पक्षाचा आणि याचा संबंध नाही, सडलेली सिस्टीम. आणि आपल्याला याच्या विरोधात काम करायचं आहे. आपल्याला याच्या विरुद्ध, म्हणजे ते खूप चांगले आणि लिजंडरी चित्रपटकर्ते आहेत, दिग्दर्शक आहेत. ऋत्विक घटक असं त्यांचं नाव. काही जणांना माहिती असतील, काही जणांना माहीतच नाही, पण चित्रपट क्षेत्रातल्या सगळ्यांना ऋत्विकदा सगळ्यांना माहिती आहेत. त्यांचे सिनेमे आजही पाठ्यशाळेमध्ये हे करावं त्या पद्धतीने त्यांच्या प्रत्येक सिनेमावरती लेक्चर असतं आणि ते बघितलं जातं. मला स्वतःला असं वाटतं की ते त्यांची एक पॉलिटिकल थॉट, पॉलिटिकल नॅरेशन ते घेऊन त्यांनी सगळे सिनेमे बनवले आणि त्या पद्धतीने ते करत राहिले. इप्टा नावाची जी संस्था होती, जी आता तशा पद्धतीने कार्यरत नाही आहे, परंतु जेव्हा इप्टा सुरू झाली, नाट्य संस्था होती, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन, इप्टा, हीच मुळात काही विचारांसाठी आलेली होती. हीच काही विचार व्यक्त करण्यासाठी आणि काही विचार मांडण्यासाठी आणि लोकांपर्यंत आणण्यासाठी आलेली होती. त्यातनं त्यांनी काही कलाकार घडवले. आता कलाकारांची गंमत अशी असते, जे मी माझ्याबरोबरच्या कॉन्टेम्पररी अनेकांबद्दलच्या बाबतीत, की तेच सगळ्या याच्यावरती, म्हणजे चित्रपटामध्ये त्यांचं डॉमिनेशन, समीक्षकांमध्ये त्यांचं डॉमिनेशन. म्हणजे उद्या एखादं नाटक, एखादं नाटक केलं तर त्या नाटकाबद्दल, म्हणजे पूर्वीची पद्धत अशी होती जी आता लोक फारशी हे करत नाहीत. सोशल मीडियाच्या काळामध्ये आता ज्याची त्याची प्रसिद्धी इतकी त्याच्या पद्धतीने होते की वर्तमानपत्रामध्ये काही चांगलं छापून आलंय म्हणून नाटकाला जाणारा वर्गच कमी झालेला आहे. पण पूर्वी म्हणजे 90च्या दशकापर्यंत अप टू असं होतं की चित्रपटाचं किंवा नाटकाचं परीक्षण वाजून नाटकाला किंवा सिनेमाला जाणारा फार मोठा वर्ग होता, खूप मोठा वर्ग होता, की जो शुक्रवारी आणि रविवारी किंवा असं शुक्रवारीच माझ्या मते यायचं किंवा शनिवारी येत असे.
ते परीक्षण वाचायचं आणि जायचं. त्या सगळ्या याच्यावर त्यांचं डॉमिनेशन होतं. मग ते महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, दैनिक सकाळ असेल, या सगळीकडे अशा पद्धतीच्या विचारांनी, मी दूषित म्हणणार नाही, ठोस विचारांनीच जे तयार झालेले आहेत असेच समीक्षक असायचे, ज्यांचे एकमेकांशी खूप लागेबांधे असायचे. म्हणजे तुमच्यावर कुठलं नाटक बघावं, कुठला सिनेमा बघावा हे सुद्धा त्यांनी ठरवल्या पद्धतीने ते नॅरेट करायचे. ज्याच्यात मी म्हणतोय तसं की पॅरेलल फिल्म्समध्ये, म्हणजे त्यातलं मी आता एक चांगलं उदाहरण, मला स्वतःला जे आवडलेलं जो सिनेमा खरंच खूप छान होता तो म्हणजे मंथन नावाचा सिनेमा आहे श्याम बेनेगलांचा, जो अमूलच्या संबंध त्या चळवळीवरती केलेला आणि अतिशय सुरेख सिनेमा केलेला आहे. की जे हे आपलं प्राईड आहे आज भारताचं, एखाद्या सहकार चळवळीमध्ये काय आपण करू शकतो ह्याचं प्राईड आहे, आपल्याला अभिमान वाटावा असा आहे तो सिनेमा हे आहे. पण बाकी सगळे सिनेमे सिस्टीमच्या विरोधात कायम. जमीनदार बऱ्याचदा नाही 100% तो हिंदूच असायचा. गावातल्या एका आदिवासी गरीब बाईवरतीच त्याचं लक्ष असायचं, तिलाच नाडायचा, शेतकऱ्यांना नाडलं जायचं तेही. मग तिथे कधीही जातीयवाद आणि हे येत नाही. असं कसं होईल? असं होऊ शकत नाही ना. दंगलीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो त्यावेळेला जी नावं येतात, म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक मुसलमान हा टेररिस्ट नसतो, पण पकडलेला प्रत्येक टेररिस्ट हा मुसलमान असतो ना. याला तुम्ही काय कसं बनणार, कुठल्या सिनेमात कसं दाखवत जाणार? साधं आहे बघा, सिनेमे कसे केले जातात, ज्या वेळेला पेट्रिओटिक सिनेमे चालतायत, चांगले होत आहेत, मग बेबी असेल, एअरलिफ्ट असेल, अशा पद्धतीचे, तर त्यावेळेला एक सिनेमा आला टायगर जिंदा है, आणि एक अजब पॉलिटिक्स त्याच्यामध्ये दाखवलं गेलं. रॉ आणि आयसिस हे एकत्रितपणे एक ऍक्टिव्हिटी करतायत. आयसिसची हिरोईन, रॉचा हिरो, आणि दोघं जण करतायत. हे कुठं बघितलं आपण, कधी घडलंय? पण सिनेमात दाखवायला लागले. त्यांना असं वाटलं की हे दाखवल्यावर आपला गल्फमधला आणि याच्यामधला प्रेक्षक भयंकर सुखावेल, आनंदी होईल, पाकिस्तान पण एक चांगली टेरिटरी आपल्याला मिळेल आणि पिक्चर चालेल, हरकत नाही. तुम्ही कोट्यवधी टाकलेले, तुम्ही त्यातनं रिटर्न बरोबर घ्यावं. मग धुरंधरने 1000 कोटी हे केल्यावर तुमच्या पोटात का दुखतं? धुरंधरवरही तुम्ही बॅन टाकलात. पहिल्याच आठवड्यात धुरंधर सारखा सिनेमा आला आणि पाकिस्तानपासून सौदी अरेबियापर्यंत सगळीकडे त्या सिनेमावरती बॅन टाकला गेला. आम्ही चालवला हो तो सिनेमा. याला कारण तो आपल्या मनाच्या प्लॅटफॉर्मवरती आपण पुन्हा पुन्हा बघत राहिलो. त्या सिनेमाची गरज असते. एखादा सिनेमा इतिहास घडवतो त्यावेळेला ती सगळीकडनं तयार झालेली गरज असते असं मला वाटतं. त्याच वेळेला ती तुम्हालाही वाटत असतं आणि आम्हालाही वाटत असतं. त्याच्या आधीच्या अगदी बॉर्डर सारखा सिनेमा, सगळे पेट्रिऑटिक सुंदर सिनेमे होते, पण त्या सगळ्या याच्यामध्ये काय होतं, म्हणजे कसं आता नॅरेशन हळूहळू चेंज होत गेलं. त्या सगळ्या याच्यामध्ये की नाही बलिदानाला खूप महत्त्व दिलं गेलं होतं, की मी माझ्या देशासाठी बलिदान केलंय, मी माझ्या देशासाठी, आणि ते जे घडलंय तेच दाखवलेलं होतं त्यांनी, पण बलिदान ग्लोरिफाय केलेलं होतं. 14 नंतरच्या अनेक सिनेमांमधनं मी आता माझ्या सिनेमाचं म्हणजे उरीचं उदाहरण घेतो, की तिथनं ती टॅगलाईन तयार झाली, ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसकर मारेगा. अटॅक नावाचा प्रकारही दरवेळेला आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतो, हे चित्रपटातूनही आलेलं आहे. म्हणजे ज्याला ज्या गाण्याचं अतिशय कौतुक केलं जातं, ए मेरे वतन के लोगो, की नेहरू सुद्धा म्हणे ढसाढसा रडले. त्याच्यामध्ये बर्फावरती पडलेले आपल्या सैनिकांची शव बघितली जातात, दिसली जातात, पिक्चराईज केलेलं असतं. आपण त्यात वाहत गेलो. वाईट वाटलं सगळ्यांनाच. ती आपल्या काय म्हणतो हृदयावरची एक काळी रेघ आहे, आठवण आहे, ते आपण बघत गेलो. पण त्याच वेळेला त्याचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला नाही, की हे काय घडलेलं आहे, हे कुठनं घडलेलं आहे, हे कुणामुळं घडलंय. बघा ना, मधल्या 20-25 वर्षात नक्की ही कुणाची चूक होती हे ना कधी संसदेत चर्चा केली गेली, ना कुठेही चर्चा केली गेली, कधीही झालं नाही.
आज गेल्या 2-2.5 वर्षात, मला माहित नाही काय पद्धतीने सिस्टीम चेंज झालेली आहे, पण गेल्या 2-2.5 वर्षात त्यावेळच्या सर्व राजकीय नेत्यांचे आणि भारताच्या पदाधिकाऱ्यांचे, सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांचे वाभाडे काढले जात आहेत नावं घेऊन. इतिहास सांगितला जातोय. आता त्याच्यावरही सिनेमा येईल. साधा आहे, धुरंधरच्याच बरोबरीने 21 नावाचा सिनेमा आलेला होता. अतिशय चांगला सिनेमा आहे. आणि काय म्हणतो आपण, मला सांगायचं काय आहे की कशी आपली मानसिकता सिनेमा बघण्याची बदलत जाते. आपल्याला ते बलिदान नको होतं, 21 जण गेले बिले, नाही नाही नको आम्हाला पराभव नाही बघायचा. कारण त्यानंतर पराभवाची मालिकाच बंद पडली, रडण्याची मालिकाच बंद पडली. उरीसारखा सिनेमा आला की ज्यांनी ठरलेल्या इतिहासावरती सिनेमा घडवला, व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी सिनेमा केलेला होता. हां, त्याला व्यावसायिक मुलामाही दिलेला असेल, पण त्यांनी त्यावेळेला तरीही ते हे केलं त्यांनी, त्याला ज्याला आपण म्हणतो की रूपकात्मक. म्हणजे माझं नाव, आपण आत्ता सगळे ओळख करून देताना उरीमध्ये मनोहर पर्रीकरांची भूमिका, माझं नाव वेगळं होतं, रवींद्र अग्निहोत्री असं माझं नाव होतं. मनोहर पर्रीकर असं माझं त्या कॅरेक्टरचं नावच नव्हतं. पण हे आपण विसरून गेलो, इतके त्या दृश्यामध्ये आपण इन्व्हॉल्व झालो, इतके त्या सगळ्या दृश्यामध्ये की काय ज्या पद्धतीची मिशीचा कट होता आणि याप्रमाणे परेश रावलजींना आपण म्हणलो नाही सेम अजित डोवालच तेच आहेत. इतके आपण त्या, इतका सिनेमाचा परिणाम होत असतो. आणि मग नवीन दिग्दर्शक होता, तो पहिला सिनेमा होता त्याचा आणि तो आपल्याला आवडला, आपण तो धो चालवला. आता पेपरमधल्या बातम्या आल्या होत्या का? आल्या होत्या ना. पण त्याच वेळेला आपण काय पाहिलं होतं तेव्हा, मी काही वेळेला आपले सिनेमे चालवायला आपले विरोधक जे आहेत ना ते सुद्धा उपयोगी पडतात, की ते पुरावे मागतात, सैनिकांकडे काय झालं ते बघतात, नक्की झालं होतं का म्हणून विचारतात, आणि तेच आपली मनोभूमिका आणि पार्श्वभूमी तयार करतात. आणि मग आपण तो सिनेमा इतिहासाचं कथन असल्यासारखे बघतो. हां, हे असंच घडलेलं असणार बरं का, बरोबर, उरीत जे दाखवलं तसंच घडलेलं होतं, कारण आपल्याला ते हवं आहे. आता असं झालेलं आहे की एक प्रेक्षकांची सुद्धा मनोभूमिका अशी तयार व्हायला लागलेली की आम्हाला जे हवं ते आम्ही बघू. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छावा नावाचा सिनेमा. आता छावा नावाच्या सिनेमात असं होतं की तुम्ही जर नीट तो सिनेमा पाहिला तर त्या सिनेमात शेवटच्या दृश्यापर्यंत 4 वेळा, कमीत कमी मी जे मोजले त्याच्यानुसार 4 वेळा संभाजी महाराज असं म्हणतात की ये सिर्फ हिंदुओं का मैं राजा नहीं हूँ, या ये जो राज्य ये सिर्फ हिंदुओं का नहीं है, यहाँ मुसलमान भी ऐसे ही रहते हैं, वगैरे वगैरे टाईपचं. कसला हा सेक्युलरिझम बळच. जर याला हिंदवी स्वराज्यच म्हणलं गेलेलं आहे, म्हणतानाच म्हणलं गेलेलं आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक असंच जर आपण म्हणतो, तर मग कशासाठी डायलॉगमधनं हे आणायचं. पण प्रेक्षकांनी असं ठरवलं की मला सिनेमा कसा बघायचा आहे, आणि शेवटच्या 40 मिनिटामुळे तो सिनेमा असा उचलला गेला आणि एक पॉलिटिकल नॅरेशन तयार झालं. त्याच्यावरती पॉलिटिकल स्टेटमेंट्स दिली गेली, त्याच्यावरती लोकांच्यात संघर्ष तयार झाले, त्याच्यावरती काही जण तिथं जाऊन मजार चढवायला गेले, अनेक गोष्टी घडल्या त्या एका प्रचंड मोठ्या 40 मिनिटाच्या दृश्यामुळे. का तर ती खदखद होती आपल्या मनामध्ये की शंभूराजांना कशा पद्धतीने मारलेलं आहे. ज्यांनी छावा वाचला असेल तर छावामध्ये जे लिहिलं आहे त्याच्या 25% सिनेमामध्ये चित्रित केलेलं आहे, पण ते ठामपणे केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि ते प्रत्यक्ष त्या दृश्यांमुळे ते इतकं अंगावर आलं. म्हणजे मी ज्या सिनेमाला गेलेलो होतो तिथं 5-6 वर्षाची एक मुलगी होती, ती रडायला लागली ढसाढसा, जोरात ओरडून. तो जे तुम्ही रील बघता ना, ते तो बाबा तिला अगं नको रडू बाई, हा सिनेमा आहे असं तसं समजावून सांग. ते त्या दिवशी मी गेलेलो होतो त्या सिनेमाला, ती इतकी दायमग, ती थांबायलाच तयार नाही, इतका तिच्यावर तो परिणाम झाला. आता जर तो तिच्यावर परिणाम झाला असेल तर ती जेव्हा केव्हा मोठी होईल, कॉलेजमध्ये जाईल, हे होईल, त्यावेळेला त्या दृश्याचा तिच्यावर किती परिणाम झाला असेल. ती अनेकांना सांगत जाईल की शंभू महाराजांना कशा पद्धतीने हाही इतिहास कळला पाहिजे ना. तुम्ही म्हणाल तेच होईल, तुम्ही लिहिलंय तेच सत्यवचन, असं कसं चालेल. आता आपण सुद्धा विचार करूच ना की नाही, इतिहास असा नव्हता. तुम्ही ठीक म्हणालो की औरंगजेब अफजल खान सुभेदार होता आणि तो त्याच्या सीमांचं रक्षण करायला म्हणून वाईला गेला होता, असं कधी झालंय का. सगळ्यांना माहिती आहे काय पद्धतीने कशासाठी अफजल खान गेलेला होता आणि इतिहास. तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने कथन नसतं होतं. सिनेमा काय दाखवतो याचा खूप थेट आणि चांगला परिणाम होत असतो, हे लक्षात ठेवा. जे आत्ता या घडीला धुरंधरनी सांगितलं.
धुरंधरनी शिकवलं. तशा अर्थी त्यांनीही म्हणताना असं म्हणलेलं आहे की ही काल्पनिक स्टोरी आहे, पण ती ज्या पद्धतीने ऐतिहासिक घटनांच्या अनुषंगाने अत्यंत सुंदर बांधलेली पटकथा ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर येते आणि आपण ती बघतो. 3.5 तासाचा सिनेमा आहे. आता एवढं 3.5 तास बसवेल का नाही अशी शंका असते लोकांना. 2 तास 5 मिनिटं बस झालं, 10 मिनिटाची इंटरव्हल, 2.25 तासात संपवून टाकू. 3.5 तास सिनेमा माणसं बघतात आणि पुन्हा असं सांगितलंय मार्चमध्ये दुसरा भाग येणार आहे. लोक आता त्या यांनी टॅली करायला लागले की इथपर्यंतच्या या ऐतिहासिक घटना आणि ह्या घटना दाखवलेल्या आहेत ना, आता पुढचं काय होणार आहे. ज्या वेळेला मला स्वतःला वाईट वाटलं, मी ते वाचलंही होतं, पण त्या आपल्या नोटांच्या प्लेट्स आपलाच एक सरकारी अधिकारी हा पाकिस्तानला देतो आणि नोटा छापून आणतो ज्या पद्धतीने, किंवा किती त्यांनी कशी दृश्य परिणाम करतात बघा. आपल्या मुंबईवरचा जो अटॅक झालेला आहे 26/11चा, त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दामून ओरिजिनल क्लिप सुद्धा ऐकवली आहे, काय पद्धतीने तो बोलत होता याची. त्यामुळे त्याचा इतका थेट परिणाम झाला आणि तो आपण चालवला सिनेमा. पहिल्या आठवडाभर कुठल्याही समीक्षकांनी, इकोसिस्टीम मधल्या कुठल्याही समीक्षकांनी त्याला नावाजलेलं नव्हतं. काही जणांनी मेलोड्रॅमॅटिक, बटबटीत, अमुक तमुक असं सगळं म्हणून झालेलं होतं. पण जसा तो सिनेमा भर 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 चालायला लागला आणि दुसऱ्या आठवड्यापासून जेव्हा तो हाऊसफुल चालायला लागला, त्यावेळेला त्यांचे डोळे उघडले आणि ते वेगळ्याच पद्धतीने टेन्शनमध्ये आले की ही प्रेक्षकांची मानसिकता पहिल्यांदा कधी त्यांनी अनुभवली नव्हती. व्यवसायाचं जर गणित झालं तर आता बांधायचं कसं. ISI आणि रॉ हे एकत्र करतात, याच्यात चालला तो सिनेमा. कदाचित त्यांच्या ह्याच्यावरती असेल तो सिनेमा, चालला नाही असं नाही, परंतु धुरंधर त्याच्या 5पट चालला असेल तर त्याचा विचार करायला लागेल त्यांना. आणि धुरंधर तुम्ही आम्ही चालवला. आता माझ्या उत्तरार्धात येताना मी असं म्हणणार आहे की हे जे मी काही माझे अनुभव, माझा म्हणून जो मी काय केलेला अभ्यास आहे तो मी करत राहिलो. तुम्ही पण सिनेमा हा अभ्यास म्हणून बघा, कर्मणूक म्हणून तर बघाच, पण तो अभ्यास म्हणून बघितला पाहिजे आणि आपल्या सोबतच्या बरोबर चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. काय या सिनेमामध्ये होतं, यातली दृश्य काय सांगतायत, सगळ्यात शेवटी मी यातनं काय घेऊन जाणार आहे, काय होणार आहे, हे आपल्याला कळलंच पाहिजे. आणि हे आपल्यापेक्षा लहानांशी जास्त चर्चा करा, कारण ते आपल्यानंतर आणखीन काही सिनेमे बघणार आहेत. त्याच्यानंतरचं नॅरेशन कदाचित वेगळं, साधक बाधक चर्चा करा. काही वेळेला आवडणार नाही, न आवडलेला सुद्धा असू शकतो सिनेमा. वॅक्सिन वॉर सारखा सिनेमा आहे जो कदाचित थिएटरमध्ये एवढा आलाच नाही, पण कोरोना काळामध्ये काय पद्धतीने आपल्या डॉक्टर्सनी आणि आपल्या यांनी हे काम केलेलं होतं. अतिशय शांत, यात कोणी विलन नाही, कोणी नाही, पण मीडिया काही ठरवून एखादं नॅरेशन कशा पद्धतीने आणतो आणि ते किती देशविघातक असतं, देशहिताला ते कसं मारक असतं, हे खूप चांगल्या पद्धतीने दृश्यात्मक रीतीने त्या वॅक्सिन वॉरमध्ये आले. नाना पाटेकरांनी खूप सुंदर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. तो सिनेमा बघितला पाहिजे, त्याच्यावर बोललो पाहिजे. 10 वर्षानंतर जो मुलगा आत्ता 16 वर्षाचा, 10 वर्षानंतर 16 वर्षाचा होणार आहे, त्याला कोरोना काय आहे, काय आपण सफर केलं हे कळणार सुद्धा नाहीये. ते वॅक्सिन वॉर दाखवून त्याला कळलं पाहिजे. सिनेमा हा डिजिटली असल्यामुळे तो सेव्ड असतो. नाटकाचे प्रयोग आज आता कोणाला घाशीराम बघता सुद्धा येणार नाहीये, महानिर्वाण बघता सुद्धा येणार नाहीये, पण सिनेमा बघणार आहे. सिनेमाचे इम्प्रिंट्स हे शाश्वत असतात, हे तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवता येऊ शकतात, त्याच्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करता येऊ शकते. तर त्यामुळे अशा पद्धतीने चित्रपटाची पिढी ही आपण घडवायची. आपण सगळे सिनेमाला जातो, कुठल्याही OTT प्लॅटफॉर्म असेल, वेबसिरीज असेल. आता वेबसिरीजचं सुद्धा असं झालेलं आहे की वेबसिरीजचा जेव्हा सुरुवातीचा जमाना आला त्यावेळेला पहिल्यांदा अशा पद्धतीने वेबसिरीज आपल्या समोर आल्या, समलिंगी संभोग, अत्यंत वाईट पद्धतीने असलेले अशीच दृश्य आणि अशीच कथानक असलेला हे आला. मग तो सॅक्रेड गेम्स असेल नाही तर आणखीन कुठला असेल, हे सुरुवातीच्या वेबसिरीज आहेत. त्यामुळे एका पिढीला आणि एका समूहाला असं वाटायला लागलं की हे वेबसिरीज म्हणजे फार वाईट आणि अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं हे आहे. तर मला असं वाटतं की वेबसिरीज पासून सगळ्या याच्यावरती प्रेक्षकांनी त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. ती त्यावेळेला चित्रपट निर्मात्यावर, चित्रपट कलाकारांशी किंवा असे आपण संवाद येतो तेव्हा तू समोरच्या बरोबर संवाद साधाच,
पण प्रेक्षकांनी प्रेक्षकांबरोबर सुद्धा संवाद साधला पाहिजे आणि तिची एक चेन तयार केली पाहिजे आणि ती वेगवेगळ्या वयोगटामध्ये आणि स्तरावरती केली पाहिजे असं मला वाटतं. अगदी आपल्या आपल्या घरातल्यांपासून आपण ही सुरुवात करूयात. पण एक सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्यावर चर्चा, भले तो अगदी कमर्शियल तद्दन, जसं मी म्हणतो तसं गोविंदाचा सिनेमा डोकं थिएटरच्या बाहेर येऊन आतमध्ये येऊन बघावा सिनेमा अशा पद्धतीचा असला तरी त्याच्यामध्ये जर एखादा ज्येष्ठ म्हणला हा सिनेमा म्हणजे डोकं बाहेर ठेवायचं आणि इथे येऊन म्हणायचं तरीही चालणार आहे. पण हे कळलं पाहिजे की डोकं आत घेऊन कुठला सिनेमा बघायला जायचा आणि डोकं बाहेर ठेवून कुठला गेला पाहिजे, आणि डोकं आत घेतल्यानंतर काय पद्धतीने तो सिनेमा आपल्यावर परिणाम करतोय आणि आपल्याला विचाराला प्रवृत्त करतोय अशा पद्धतीने लोकांची चर्चा व्हायला पाहिजे. कारण आता माझं भरत वाक्य, ही लढाई आहे, ही सर्व स्तरावरती चालू आहे, ही अधिकाधिक तीव्र होत जाणारी लढाई आहे, ती होत जाणार आहे. त्याच्यामध्ये माध्यमांमधनं ही लढाई थेट तुमच्यापर्यंत येणार आहे आणि तुम्ही त्याचे पपेट्स होता कामा नये असं मला वाटतं. तुम्हाला साधक बाधक विचार आणि चित्रपटाचा विचार करताच आला पाहिजे. तुम्ही चित्रपटाबद्दल बोललाच पाहिजेत, जेणेकरून मी तर दोन्ही हातात तलवारी घेऊन उभा आहे. आता जे काय होणार आहे ते माझ्या विचारसरणीसाठी मला जे नॅरेशन करायचं आहे त्या पद्धतीमध्ये वीर सावरकरांच्या माध्यमातून सिरियलमधनं असेल, नाटकामधनं असेल, सिनेमांमधनं असेल, अशा पद्धतीने प्रेक्षकच जर प्रेक्षकांना घडवायला लागले तर माझ्या या लढाईमध्ये माझ्याबरोबर सैन्य म्हणून नाही पण माझ्याबरोबर समविचारी म्हणून काही पावलं तुम्ही नक्की चालू शकता असं मला वाटतं. हेच आजच्या या व्याख्यानाचं औचित्य आहे असं सांगतो, विनंती करतो. सजग प्रेक्षक व्हा, एकमेकांबरोबर संवाद साधा, सिनेमा झाल्यानंतर त्याच्यावरती बोला, आपल्या नंतरच्या पिढीबरोबर जास्त बोला, ते सिनेमा बघून आल्यानंतर त्याच्यावरती बोला. त्यांनी पाहिलेला सिनेमा तुम्ही बघितला नसेल तर तो बघा, मग त्याच्यावरती बोला, पण त्याच्यावर चर्चा करा. ह्यानीच आपण रसग्रहण करून समृद्ध होणार आहोत, एक रसिक म्हणूनही समृद्ध होणार आहोत. गरज नाही आहे की आपल्याला कुठल्या तरी रसग्रहण कार्यशाळेमध्ये जाऊन 15 बाहेरचे सिनेमे बघायचे आणि 2 आपले सिनेमे बघायची आवश्यकताच नाही. आपले सिनेमे बघूनच आपण समृद्ध होऊ शकतो. तुमच्या समृद्ध होण्याच्या मार्गाला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बंधनामुळे आपल्याला तो आवरता घ्यावा लागला याबद्दल खेद व्यक्त करतो. मगाशी ज्यांचे आभार प्रदर्शन केले त्याच्यात 2 नावं राहिली, ती फक्त या ठिकाणी आता सांगणार आहे. दरवर्षी आपण प्रकाश फडक्यांचं या ठिकाणी नामोल्लेख करतो, त्याप्रमाणे अजून 2 अमराठी भाषिक श्रोते देखील गेली अनेक वर्ष अनेक व्याख्यानांना येतात. ते जोडपं आहे जयंतीलाल व्होरा आणि सौ उमा व्होरा. हे बऱ्याच कार्यक्रमांना हेही गेले आणि म्हणजे मराठी भाषिकच येतात असं नाही तर अन्य भाषिकही आपल्या या व्याख्यानमालेला भरघोस प्रतिसाद देत आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि 9 वर्षांनी येणाऱ्या एका नव्या कसोटीला, नव्या परीक्षेला आपण उद्या यशस्वीपणे सामोरे जाऊन आपण आजच्या संक्रांतीच्या दिवशी हा नॅरेटिव्ह सेटिंग पिक्चरमधला न करता राजकीय परिजीवनात देखील जी नॅरेटिव्ह काही सेट व्हायला बघतायत त्याच्यात आपण आपला बदल घडवूयात, एवढ्याच या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी डॉक्टर माधव भागवत यांनी संपूर्ण वंदे मातरम गायनासाठी यावं असं मी त्यांना विनंती करतो. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वंदे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं
सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्। कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजैः धृत खर करवाले, अबला के नो माए तो बोले, बहुबलधारिणी नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं। वन्दे मातरम्। तुमि विद्या तुमि धर्म, तुमि हृदि तुमि मर्म, त्वं हि प्राणात् शरीरे, बाहुते तुमि मा शक्ति, हृदये तुमि मा भक्ति। तो मारई प्रतिमा गड़ी मंदिरे मंदिरे, वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणीं विद्यादायिनीं नमामि त्वां। नमामि कमलां अमलामतुलां, सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां, धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं। वन्दे मातरं। वन्दे मातरं। भारत माता की